सर्वप्रथम गुरुवर्य देवारे सरांचं मी स्वागत करते, त्यांना नमस्कार करते. आजचा वर्ग आहे प्रत्यक्ष कुंडली वाचन आणि ऍडव्हान्स कुंडली वाचन. आपल्या क्लासमधल्या सगळ्याच मातब्बर ज्योतिषांचं कुबल मॅडम, रंजना मॅडम, तळवी सर, माधुरी पोद्दार मॅडम, सगळे कुलकर्णी या सगळ्यांचं स्वागत करते. आतापर्यंत सरांनी वेगवेगळ्या पद्धतीने कुंडली वाचनाचं प्रशिक्षण दिलेलं आहे. प्रत्यक्ष सरांकडूनच अभिनव समस्या आणि समाधान देणाऱ्या कुंडल्या सादर केल्या जात आहेत. त्याची हिस्ट्री आणि 12 राशीतील ग्रह गोलांची स्थिती आणि गोचरीच्या ग्रहांची वैशिष्ट्य, त्याच्यातून समजणारे नियम आणि उद्भवलेली सुखदुःख याचा सराव खूप चांगला मिळत आहे. आजची कुंडली सुद्धा वृश्चिक लग्नाची आहे असं समजतंय. वृश्चिक लग्न आणि त्यांच्या आयुष्यातला संघर्ष हा आतापर्यंत आपण वेगवेगळ्या नजरेने, वेगवेगळ्या सरावाने आपण पाहिलेला आहे. आता पाहूया की आजच्या वृश्चिक लग्नाच्या पत्रिकेमध्ये, कुंडलीमध्ये कोणता नवीन नियम आणि कोणता संघर्ष या जातकाला सोसावा लागला. धन्यवाद सर. धन्यवाद धन्यवाद मॅडम. नमस्कार सगळ्यांना. सगळ्यांचं स्वागत करतो. आत्ता हळदणकर मॅडमने स्वागत केलेलं आहे. आणि आपल्या कुबल मॅडम आहेत, कुलकर्णी मॅडम आत्ता जॉईन झाले आहेत. कुलकर्णी मॅडमचं स्वागत आहे. देशमुख मॅडम आहेत, त्याच्यानंतर दळवी साहेब आहेत, इत्यादी सर्व आदरणीय सर्वांचे स्वागत आहे. तर त्यामध्ये आज आपण एक वेगळ्या विषयाची कुंडली आहे. कुंडलीमध्ये जसं की आपल्याला पाहायचं आहे की जातकाच्या जीवनामध्ये आवाज येते, आवाज मोठा करा ना. आवाज आहे मॅडम. येतोय सर, येतोय व्यवस्थित येतोय. हां, थँक्यू. येस मॅडम. तर त्या ठिकाणी कसं कसं त्या जातकाच्या जीवनामध्ये ज्या गोष्टी होतील तर त्याचं कसं हे करायचं, हा जो सगळा भाग आहे तो आता आपण विचार करणार आहोत. तर त्याच्यामध्ये जसं की मॅडम आता कुंडली लावतील, तर ती कुंडली लावल्यानंतर तुम्हाला त्याच्यातला जो काही भाग आहे तो मी समजावून सांगेन. वृश्चिक लग्नाचीच कुंडली का घेतली तर त्याला कारण म्हणजे असं आहे की वृश्चिक लग्न दरवेळेला वाईटच असतं असं नाही, पण त्यातला जो प्रभाव आहे तर तो जो आपल्याला विचार करायचा आहे. तर ही मुलगी जी आहे तिचा जन्म 6 डिसेंबर 1991 आहे. सकाळी 7:13 मुंबईतला जन्म आहे. आणि त्या ह्याच्यामध्ये ही मुलगी जी आहे तिला सहजपणे मेडिकलला ॲडमिशन मिळालं आणि आता ती अमेरिकेमध्ये MS करत आहे. आणि अत्यंत हुशार, पण सामान्य कुटुंबातून जन्म घेऊन नंतर पुढे कुंडली कशी कशी अपडेट झाली आणि कोणते ग्रह त्याला कारणीभूत आहेत. तर आपल्याला वृश्चिक लग्नामध्ये चांगले गुण पण बघायचे आहेत, कष्ट येणारे गुण पण बघायचे आहेत, दुःख येणारं पण बघायचं आहे, आणि अत्यंत सुख मिळणारं पण कशा कुंडल्या असू शकतात. आणि वृश्चिक लग्न थोडंसं आपण बघितलं तर सतत बिझी असणारं लग्न आहे, म्हणजे सतत कार्यरत असणारं लग्न आहे. तर त्याला अनुसरून आपण बघितलं तर ही मुलगी जी आहे तिची तारीख तुम्हाला सांगितलेली आहे. तर त्या तारखेच्या अनुसरून आपण जर बघितलं तर तुम्हाला 91च्या जवळपासचा हा जन्म आहे. तर त्या 91च्या जन्मामध्ये आपल्याला पाहायचं आहे की जातकाच्या जीवनामध्ये कसं यश मिळालं, आणि त्यातून मुख्य पहिल्यांदा एक राजयोग तुम्हाला फार महत्त्वाचा आहे तो सांगतो. की तो राजयोग असा आहे की इथे जलतत्वाचं लग्न आहे, जलतत्वाचा सूर्य आहे आणि जलतत्वाचा चंद्र आहे. तर त्या ठिकाणी प्रथम स्थान जे आहे ते अतिशय बलवान झालेलं आहे. आणि केंद्र आणि त्रिकोणाचा जर योग आपण पाहिला तर त्या ठिकाणी केंद्र हे जे आहे हे लग्नस्थान आहे, तिथे लग्नेश लग्नात आहे, भाग्येश लग्नात आहे, आणि
पंचमे जो त्रिकोणाचा स्वामी जो आहे तो केंद्रामध्ये आहे. तर अशा तऱ्हेने जी व्यक्ती प्रगती पथावरती गेली तर त्याला कारण काय असू शकेल, तर त्याला कारण म्हणजे की या जातकाच्या जीवनामध्ये जे काही त्याला प्राप्त झालेलं आहे तर ते ग्रहस्थिती ही कशी आहे, तर त्या ग्रहस्थितीवरून आपल्याला साधारणतः अंदाज लावायचा असतो की जातकाच्या जीवनामध्ये हे सगळं जे प्राप्त झालेलं आहे तर त्याला कारण काय आहे. तर ते कारण शोधते वेळी तुम्हाला तिथे विचार केला पाहिजे की खरोखर जातकाच्या जीवनामध्ये हे जे काही प्रसंग त्याला मिळालेलं यश हे कशामुळे त्याला मिळालेलं आहे. तर हा सगळा जो भाग आहे तो तुम्हाला मी समजावून सांगेनच आणि आता पण तुम्हाला सांगितलेलं आहे. पण तरीसुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला एखादी गोष्ट करते वेळी जातकाच्या जीवनात जर अशा तऱ्हेचा जो भाग येत असेल तर जातका कसा प्रगतीपथावरती जाईल याचा विचार आपल्याला करायला हवा. तर ही सगळी कुंडली सगळ्यांनी पाहून घेतलेली आहे का? हो सर, हो घेतली. बघा, हां, आता याच्यामध्ये हे वृश्चिक लग्न आहे मुळामध्ये. तर वृश्चिक लग्नाच्या याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी आपल्याला ग्रहस्थिती माहिती पडेल की लग्नेश लग्नामध्ये आहे, सूर्य आहे, चंद्र आहे आणि बुधसुद्धा आहे. फक्त शुक्र जो आहे तो दरिद्रांशामध्ये आहे, याचा सुद्धा विचार करावा कारण तो सप्तमेश आहे. तर त्या ठिकाणी आपण म्हणतो नेहमी की वृश्चिक लग्नामध्ये सूर्य असल्यानंतर जातक स्त्री असेल तर त्या ठिकाणी काही प्रश्न उपस्थित होतात आणि तशाच प्रकारे ते त्या ठिकाणी झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये मुलगी लहान आहे त्याच्यामुळे मी काही तिथे हे करू शकत नाही. पण मुलगीचा जो विजन आहे ती म्हणजे प्रगती. आता ही प्रगती साधण्यासाठी तिला जे काही मिळालेलं यश आहे किंवा ती कशी पुढे जाणार आहे तर याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत. तर मुळामध्ये लग्न हे सायन्स रिलेटेड आहे. आता सायन्स रिलेटेड असल्यामुळे त्या ठिकाणी जे काही जातकाच्या ह्याच्यामध्ये आपण केमिकल म्हणू, फार्मास्युटिकल्स म्हणू, मेडिसिन म्हणू, मेडिकल म्हणू किंवा त्या ठिकाणी डॉक्टर म्हणू किंवा इत्यादी इंजिनिअरिंग म्हणू, तर अशा ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या जातकाच्या ह्याच्यामध्ये मिश्रित असतात म्हणजे वृश्चिक राशीमधल्या. आता ह्याच्यातून लग्नेश लग्नात असल्यामुळे ही मुलगी सर्जन म्हणजे ज्याला आपण म्हणतो की आता तुम्ही म्हणाल की मंगळ बुधाची युती आहे तर ही न्यूरोसर्जनसाठी म्हणून अतिशय चांगल्यापैकी उच्च दर्जाचा अभ्यास करत आहे आणि त्याच्यामधून तिला चांगलं यश मिळेल अशी ही पत्रिका आहे. त्याच्यामध्ये हिचे वडील जे आहेत हे आता रिटायर आहेत. वडील पण चांगल्या पोझिशनवरती होते पण एक सामान्य याच्यामध्ये त्या ठिकाणी त्यांना जे लाभलं होतं पण नंतर पुढे पुढे प्रगती झाली आणि सिंह राशीमध्ये गुरु असल्यामुळे वडिलांच्या याच्यामध्ये आपण जर बघितलं की वडीलसुद्धा सरकारी क्षेत्राशी संबंधित कार्यरत होते, आरोग्य खात्याशी, कळलं का. आणि आई ही जी आहे ही सुद्धा वर्किंग वुमन होती आणि तीसुद्धा चांगल्यापैकी सरकारी हुद्द्यावरतीच काम करत होती. मग आता ह्या याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी जातकाला ही जी मिळालेली प्रगती आहे त्याच्यामध्ये गुरुचा किती रोल आहे, रवीचा किती रोल आहे, प्रत्येक ग्रह आपापला रोल जो आहे तो अदा करतात. आणि त्याच याच्यामध्ये पाहिलं आपल्याला तर आपल्याला भविष्य कथन करतेवेळी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत तर त्या आता तुमच्याकडून जाणून घ्यायच्या आहेत. तुम्हाला ह्या पत्रिकेबद्दल काय वाटतं त्याचा विचार करायचा आहे. केंद्र त्रिकोण फार महत्त्वाचे आहेत, जसं कर्करास, लग्न, जलतत्वामध्ये बरेचसे ग्रह आहेत. त्याच्यामुळे जातक हा वृश्चिक लग्न जे आहे ते संशोधन करणारं लग्न आहे आणि तशा याच्यामध्ये जातकाला अशा ठिकाणीच कार्य करण्याची संधी मिळते म्हणजे रिसर्च सेंटर, कळलं का. आणि आरोग्य खात्याशी संबंधित असताना जातक इथे मंगळ बुधाची युती असल्यामुळे न्यूरो सर्जन किंवा न्यूरोलॉजिस्ट ज्याला आपण म्हणतो तर त्या ठिकाणी जातकाला कार्य करण्याची इच्छा आहे आणि तिथे जोरात अभ्यास चालू आहे. आता तुम्हाला काय वाटतं कसे योग आले असतील, आणखी काय काय त्याच्यामध्ये परिस्थिती झाली असेल ते सगळं तुम्ही आता कथन करायचं आहे.
बोला. मुळातले राजयोग जे आहेत, वृश्चिक लग्नाला आपण बघितलं तर चंद्र राजयोगकारक आहे, कारण तो भाग्याचा कारक आहे आणि त्रिकोणामधला एकमेव ग्रह आहे. तसंच त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर चंद्र आणि रवीची युती म्हणजे भाग्येश आणि दशमेश हा कर्मधर्म योग जो आहे तो प्रथम स्थानामध्ये झालेला आहे. कळलं का? हा पण विचार करणं गरजेचं आहे. मग आता त्यातून जेव्हा आपण एखादी कुंडली वाचतो तर त्या ह्याच्यावरती रवीच्या केंद्रात गुरु परमिटेड आहे हे सुद्धा लक्षात ठेवावं. आता ते वैवाहिक जीवनाच्या बाबतीमध्ये तुम्हाला जे काही जे आहे तर ते घडलेलंच आहे. त्याच्यामध्ये ही आणि वृश्चिक लग्न हे जवळपास स्वतंत्र लग्न आहे, म्हणजे स्वतंत्र विचारांचं आहे. स्वतंत्र लग्न म्हणजे एक तर तो योद्धा आहे आणि तो स्वतंत्र विचाराचा आहे, म्हणून त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये स्वतंत्रता स्वातंत्र्य हे जास्ती महत्त्वाचं आहे आणि तो मंगळ आहे आणि लग्नेश लग्नात आहे. मग असे बरेचसे राजयोग ह्या कुंडलीमध्ये तुम्हाला शोधायचे आहेत. अष्टमेशाचा विचार करू नका, कन्या राशीचा विचार करा, लाभेश आणि बुधाचा विचार करा. बाकी सगळे तर ग्रह एक जे आहेत. मुद्दा मी बोलू का? हां बोला ना. आता आपण म्हणालात तसं की एकतर हे वृश्चिकेचं लग्न आहे आणि मंगळ स्वराशीत बसलेला आहे. त्यामुळे सायन्स रिलेटेड तर ही विद्यार्थिनी जाईल, पण सायन्स रिलेटेड जाण्यासाठी बुध हा जो तिकडे बसलेला आहे, हां. लग्न आहे 22 अंशावर आणि हां. बुध आहे 25 अंशावर. म्हणजे लग्नाच्या आधीपासून बुध तिथे, म्हणजे बुधाने ती रास अनुभवलेली आहे. हो. आणि बुध हा अष्टमेश पण आहे, म्हणजे रिसर्च करण्याच्या गुण हा त्या बुधाकडे आहे. त्यामुळे तुम्ही आता म्हणालात तसा की न्यूरोलॉजीवर ही मुलगी अभ्यास करते किंवा रिसर्च करते, तर त्याच्याशी रिलेटेड बुध हा इथे ऍडव्हान्स प्लॅनेट आहे. आणि बरोबर. आरूढ प्रमाणे बघितलं तर लग्न त्याचं तेच राहणार आहे, म्हणजे वृश्चिकच राहणार आहे. आणि वृश्चिकेमध्ये बुध हा आत्माकारक ग्रह आहे. तर बुद्धीशी रिलेटेड किंवा बुधाशी रिलेटेड असं त्याचं हे कार्यक्षेत्र राहणार आहे. बरोबर. आता पुढचा विचार नंतर करणं हा मला सत्तन कळला म्हणून सांगितलं. नाही हरकत नाही. तुम्हाला बघा, शेवटी हा वर्ग आपल्याला चालू करण्याचा किंवा विचार करण्यासाठी काय आहे तर आपले जे काही विद्यार्थी आहेत त्यांनी उत्तम ज्योतिष शिकावं आणि शिकवावं, हाच एक भाग आहे. तर त्या ह्याच्यामध्ये काही काही पत्रिका अशा आहेत आमच्याकडे. आता पुढच्या वेळेला मी IAS आणि IRS अशा 2 कॅटेगरीमधल्या पत्रिका ज्या आहेत त्या एकत्रित केलेल्या आहेत. तर त्या पण तुम्हाला मांडून की ही मुलं IRS आणि IAS कशी झाली आणि एका याच्यामध्ये झाली, त्यांना फर्स्ट याच्यामध्ये चांगले मार्क मिळाले. असे ही मुलं पण कधीची आहेत, 94, 96, 97 सालची पण आहेत. म्हणजे एवढ्या आता लहान वयामध्ये त्यांच्याकडे एवढ्या मोठ्या जबाबदाऱ्या आलेल्या आहेत, तर त्यासुद्धा कशा आल्या हे सुद्धा कुतूहल आहे फार. तर एनिवे तो आपण नंतर विचार करू. पण त्या ह्याच्यामध्ये आपल्याला महिलांचा जो हे प्रवेश आहे IAS मध्ये तो अधिक प्रमाणामध्ये पत्रिका आलेल्या आहेत. चंद्र सूर्य हे सुद्धा डॉट युतीत आहेत. हो. गुरु सूर्य हे सुद्धा डॉट युतीत आहेत. आणि तुम्ही म्हणालात तसं दशमेश, भाग्येश, लग्नेश आणि आता अष्टमेश हा रिसर्च करणारा म्हणून हा सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने त्याचा विचार करता येतो. आणि मंगळ हा षष्टेश म्हणून सुद्धा एक रोग, म्हणजे ते आजाराचं स्थान आहे, पण त्याच्यावर तो अभ्यास करून जर तिथे काहीतरी उद्योग करणार असेल किंवा रिसर्च करणार असेल तर तो षष्टेशही त्याला मंगळाचा उपयुक्तच ठरणार आहे. ते बरोबर आहे. दशमेश आणि सूर्याची हे अंशात्मक एकच असल्यामुळे सुद्धा त्याला त्या दृष्टीने याची पत्रिका पॉझिटिव्ह कडे जाते. बरोबर. आता दुसरा एक विषय असा आहे, तो थोडक्यात सांगतो तुम्हाला, की एक अँगल असा आहे की पराशरीमध्ये एक चॅप्टर आहे. तर त्या ह्याच्यामध्ये पराशरीचं चॅप्टर असं आहे
की आपण म्हणालो आता आता विषय निघाला म्हणून की कन्या राशीमध्ये बुध उच्चीचा होतो, बरोबर आहे? हो सर. होय हा. सर. तर त्याचा अधिपती म्हणजे जो राशीचा अधिपती हा कोणासोबत आहे, नंबर 1. आता त्या ठिकाणी सूर्य हा मेषेला उच्चीचा होतो हो आणि मंगळ हा तिथे त्याची स्वतःची रास आहे हो आणि मंगळ सोबत आहे तो. मग त्या ठिकाणी मेषेला जर मंगळ सूर्य उच्चीचा होत असेल, त्याच्यामध्ये बघा सिंह आणि कुंभला कोणीही ग्रह उच्चीचा होत नाही किंवा निचेचा होत नाही. फक्त वृश्चिकेला चंद्र निचेचा होतो. हा मग ह्यातून वर्गोत्तम काही कुंडल्यांचा जो विचार केलेला आहे त्या चॅप्टरमध्ये मी तुम्हाला ती गोष्ट वर्गोत्तम. आता वर्गोत्तममध्ये आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी मूळ त्रिकोणाची राशी ही कोण आहे तर कन्या आहे, मूळ त्रिकोण तूळ आहे, मूळ त्रिकोण धनु आहे आणि मूळ त्रिकोण कुंभ आहे आणि मूळ त्रिकोण मेष आहे. म्हणजे 1, 6, 7, 9, 11 या मूळ त्रिकोणातल्या राशी आहेत. आणि उच्चीच्या ह्याच्यामध्ये बघितलं आपण तर कर्क, कन्या, मेष, कुंभेला कोणीच उच्चीचा होत नाही. मूळ त्रिकोण धनु पण आहे. बरं ठीक आहे. जिची मीन पण आहे सर शुक्राची. हो, शुक्राची मीन आहे, ती उच्च आहे, पण ती मूळ त्रिकोण तूळ आहे मॅडम. होय हो सर. होय होय. कुलकर्णी मॅडम. हो सर. हो सर. नाही आता मूळ त्रिकोण तुम्ही सांगून झाल्यावर उच्चीच्या सांगताना मीन शुक्राची एक आहे असं म्हणलं. बरोबर आहे. आणि हा. ऋषभ जी आहे तर ती हो चंद्राची उच्च आहे हो बरोबर आणि सर. कर्क गुरुची उच्च आहे. गुरुची. हो मेष जी आहे ती रवीची उच्च आहे. हो मिथुन सर. राहूची उच्च आहे. हो कन्या बुधाची उच्च आहे. तूळ शनीची उच्च आहे हो आणि धनु जी आहे ती केतूची उच्च आहे. मकर हो मंगळाची उच्च आहे. हो मग त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा ते जे उच्च होणारे अधिपती जे आहेत ते सुद्धा जर हो स्वतःच्या राशीत असतील, म्हणजे उदाहरण सांगतो मॅडम, फार चांगला हो विषय हो काढला तुम्ही. तर जसं की मंगळाचं बळ बघायचं असेल तो उच्चीचा कुठे होतो, तो मकरेत होतो, बरोबर आहे? बरोबर. आणि तो मंगळ जो आहे तो स्वतःच्या राशीत आहे. हो तर त्यांनी तसं सुचवलेलं आहे की मकरेचा मंगळाच्या राशीत नसेल आणि तो स्वतःच्या राशीमध्ये असेल, म्हणजे मेषमध्ये किंवा वृश्चिकेमध्ये, तरी हा. सुद्धा तो त्या ठिकाणी मकरेचा फलादेश देईल. वाक्य लक्षात हो ठेवा. हो तो बलवान होतोय तिथे. कुलकर्णी मॅडम. हो, हो बलवान सर. होतो. हो सर. कधी हा कधी त्यामुळे एका, तो. येस, हा एका बरोबर. अँगलने बराच दिवस मला हा शिकवायचा होता विषय, पण तो राहून गेला होता. आता विषय हा हा निघाला म्हणून. तर त्या बरोबर. ठिकाणी जेव्हा मंगळाची पोझिशन आपल्याला बघायची असेल, जर तो येस मकरेला उच्चीचा होतो आणि मूळ बरोबर. कुंडलीमध्ये जर तो त्या ठिकाणी स्वतःच्या राशीत असेल हा हा तर निश्चितच जातकाच्या जीवनामध्ये जे जे मंगळाचे गुण आहेत बरोबर. ते सर्व त्या व्यक्तीला तिथे प्राप्त हा होतात. फलादेश, बरोबर. फलादेश. हो 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 सर आले लक्षात. येस. हा नियम आहे सर म्हणजे. म्हणजे आणि फार ह्याच्यानी महत्वाचं. फलितामध्ये प्रचंड फरक पडतो सर, कारण का असं बघितल्यानंतर येणारे फलादेश विचार करतानाचा पूर्ण चेंज होतोय म्हणजे. करेक्ट. म्हणजे हो ह्या सर. पण काही थँक्यू. गोष्टी ज्या असतात त्या हो मॅडम शिकण्यासारख्या खूप असतात आपल्याला. महत्वाच्या आहेत. अगदी येस. अगदीच हो, सर. येस. येस थँक्यू सर. थँक्यू. जसं आता आपण सर बोला. सर हे आता तुम्ही शिकवलं ना मंगळाचं, हां. पण उच्चीचे प्लॅनेट हे प्रत्येक प्लॅनेट बद्दल आपण असाच विचार करायचा आहे का? येस येस, प्रत्येक पाहिजे. म्हणजे आता जर मला जसं असा हा बेटा, आपल्याला जसं जसं पत्रिका मिळेल ना हा त्याप्रमाणे आपण त्याच्यामध्ये विचार करत जाऊ. कळलं हा का? हा, सर हे आपण तुम्ही उच्चीचा विचार सांगितला आणि मूळ त्रिकोणाचा तुमचा जो तुम्ही विचार पूर्ण नाही केलाय सर, ते सांगा ना जरा प्लीज. हॅलो. मूळ त्रिकोण म्हणजे कसं हा आहे हा की आता याच्यामध्ये त्रिकोणातल्या ज्या राशी आहेत
हा म्हणजे 6, हा 7, हा 9, हा 11 11, हा मेष 1 हम्म, ह्या मूळ त्रिकोणातल्या आहेत ना. हा म्हणजे सर बुध हा उच्चीचा पण होतो आणि मूळ त्रिकोण पण होतो. हा पण एक फलादेश आता जो कथन केला कुलकर्णी हा मॅडमने सांगितला होता, तर हा त्याच्यामध्ये आपल्याला मंगळाचा फलादेश बघायचा असेल, हा मकरेला मंगळ उच्चीचा होतो, हा पण हा तोच हा हा मंगळ जर पोझिशन मध्ये वृश्चिकेला किंवा मेषेला असेल, स्वग्रही असेल तर त्या ठिकाणी उच्चीच्या मंगळाचा फलादेश सुद्धा, त्या राशीचा फलादेश सुद्धा तो जातकाला मिळतो असं सूचित केलेलं आहे. तर स्थान परत्वे ही लग्नातच असणं कंपल्सरी आहे. नाही, कुठेही असेल तर राशी ओके राशी ओके महत्वाची आहे. ओके ओके जरा आवाज बंद करणे बाबा. थँक्यू सर. थँक्यू. हां. तर इथे मग शनी पण असाच होईल का? हो, शनी उच्चीचा होईल ना, कुठे होतो बघा ना. हो ना, मग शनी तुळे तुळचेच आपण स्वराशीत आलाय ना तृतीय. हो, इथे आता पण हां, तसंच येस, घ्यायचं का? करेक्ट करेक्ट. मूळ त्रिकोण त्याची ती आहे, पण शनी उच्चीचा कुठे होणार, तर त्या ठिकाणी तुळे. तुळेला होणार. हो बरोबर आहे. हो पण तो हो आता स्वतःच्या राशीत आहे, हो मग स्वराशीत तो बलवान आहे. हो, म्हणजे मंगळाप्रमाणे शनी पण बघायचा ना. येस येस. हं. पण आता इथे कसं ते- आहे, मूळ त्रिकोण त्याप्रमाणे शुक्र पण आहे सर. हा. हो, शुक्र हो सुद्धा आहे, पण शुक्र तो पण आहे. दरिद्र अंशामध्ये आहे. हो तो नाहीये, पण शनी चांगला आहे ना. हो, पुष्कळ शनी आणि चांगला जर आहे. उपचय स्थानातला पण आहे तर मग त्या हो दृष्टीने पण स्थानानी पण तो येस येस चांगला येस. आहे. उपचय 2, 6, हो 3, 6 आणि 10. बरोबर. हो 3, 6, 10 ही स्थानं उपचय स्थानं आहेत ना. म्हणजे असे असे शनी जे काही सर, म्हणजे शनीचे पण उच्चीच्या प्रमाणे मिळतील का फळं? हो, शनी हा मकरेचा आहे. बघा तुम्ही ॲक्च्युली मकरेच्या शनीच्या जेव्हा पत्रिका बघाल ना पाटील मॅडम, हम्म. तर त्यावेळेला तुम्हाला अजून येईल की नुसता शनी मकरेचा आहे म्हणून नाही, तर त्या ठिकाणी जर यदा कदाचित, परत सांगतो, कदाचित मकरेचा शनी आहे आणि मंगळ उच्चीचा आहे किंवा मंगळ स्वग्रही आहे, मंगळ राशीचा. आणि शनी मंगळाची युती जर मकर राशीमध्ये असेल, हम्म. तरी सुद्धा दोघांचेही फलादेश मिळतात. अच्छा, म्हणजे दोघांची उच्ची सारखेच येस, त्या युतीतही. युती. ओके. पण पुढे जाणं कधी कधी काय असतं, आपल्याकडे काही पत्रिका येतात त्यावेळेला आपल्याला जो आपला जे पाहायची जी काही हे असते, दिशा असते, तर ती कदाचित आपल्याला लक्षात येत नाही. म्हणून इथे शुक्र पण स्वराशीचा झालाय. हो, स्वराशीचा आहे, पण गंमत काय माहिती, तो पण मूळ त्रिकोणातला आहे, पण तो दरिद्र अंशामध्ये गेलेला आहे. हा, म्हणजे त्याचे फळ वेगळे येतील. फळं कमी मिळाले, म्हणून ते वैवाहिक जीवनातील प्रॉब्लेम झालेला आहे. ते सगळीकडेच दिसत आहेत. येस, करेक्ट. यू आर राईट. बरोबर. ओके. पण तिने हे केलं नाही, म्हणजे अशी काही चिंता वगैरे केली नाही. नाही सर, आता हे जे डॉक्टर लोक असतात ना, हे खूप अँबिशियस असतात, त्यामुळे थोडंसं तिकडे दुर्लक्ष होतच त्यांचं. मी बऱ्याच कुंडल्या पाहिल्या अशा. बरोबर. मग ते आर नॉट सिरियस दॅट मच. हो, अगदी बरोबर. काही नियम जे आहेत ना कुंडलीमधले मॅडम, बरेच वर्ष लागते आपल्याला शिकायला. एक एक नवीन मुद्दे आहेत. हो सर. बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याकडे वाचनातून निघून जातात, आठवण नसते काही वेळेला. होय. त्या दरम्यान इथे आता आज जसं आता आपण बघितलं, तर मगाशी मॅडम म्हणाल्या की कुंभेचा शनी आहे तो मकरेत आलेला आहे, म्हणजे त्याला ते चतुर्थ स्थानाचं पण सुद्धा बळ आहे. हो सर. हो होय, कळलं ना? बरोबर. असं आहे. पण त्याचबरोबर त्याला घराचा त्याग करावा लागला असेल ना, किंवा घरापासून बाहेर. हो, आता तो मुंबईत नाहीच आहेत ना, तिचं माहेर जे आहे ते मुंबईचं आहे, हा पण शी इज आउट ऑफ स्टेशन. आउट. म्हणजे एक अँगल सांगितला तुम्हाला मी मॅडम, की असं असं होऊ शकतं. आता बघा, सिंहेला गुरु आहे, बरोबर आहे. हो मग सिंहेला गुरु आहे, पण तो दशम स्थानामध्ये आणि मित्राच्या राशीत आहे, आणि त्याचा अधिपती जो आहे तो भाग्येश आणि दशमेश मिळून एकत्र लग्नस्थानामध्ये बसलेले आहे. हो तो एक राजयोग आहे, कारण जलतत्व, जलराशी, जलचंद्र, जलरवी आणि जललग्न
बघा, आपण एक मुलायम सिंग यादवांची कुंडली शिकलो होतो, त्यावेळेला सुद्धा सांगितलं होतं वृश्चिकेचा रवी, गुरु जो आहे तो मीनेचा, चंद्र मीनेचा. आता विचार करा, चंद्र गुरुची युती आणि रवी आणि लग्न जल, रवी जल, चंद्र जल, हा सुद्धा एक योग आहे. असे योग बरेचसे आहेत की ज्याच्यामध्ये आपण हे म्हणतो. बरं, आता काय गंमत आहे की आपण षष्ठाधिपतीचा योग लग्नी आहे तर तो वाईट का तर नाही. म्हणजे इथली फळं जी आहेत, पुन्हा एकदा सांगतो, तृतीय स्थानातली फळं, षष्ठ स्थानातली फळं ही त्या जातकाच्या जीवनात तिला मिळालेली आहेत. लगेच तिला नोकरी पण मिळाली, कारण का की षष्ठाधिपती लग्नी स्वतःच्या राशीत आहे आणि रवी युक्त आहे. अशा बाबतीत तुम्ही विचार केला तर तुम्हाला फलादेश अतिशय सोपा जाईल. थोडंसं क्रिटिकल आहे, पण डेफिनेटली यू विल बी सक्सेस. सर विचारू काय? हा, बोला बोला. त्याची सरकारी नोकरी आहे का? नाही, अमेरिकेमध्ये आहे ना. ओके ओके. कारण रवी बरोबर आला ना षष्टीत, म्हणून मला वाटलं. नाही, आता कसं आहे, 91चा जन्म आहे मॅडम. इथे MBBS झाल्यानंतर त्याच्यामध्ये ते काय परदेशीच गेली. तर ते सगळं कम्प्लीट केलं आणि नंतर परदेशामध्ये जाऊन MS करण्यासाठी कशावरती केलं तर त्या ठिकाणी न्यूरोसर्जन. ओके. सर हिच्या ना लाभस्थानाला 43 गुण आहेत अष्टक वर्गात, आणि लाभात पण कन्या ही बुधाची त्रास आली ना. हो. त्यामुळे पण त्या बुधाच्या संबंधित कामामध्ये तिला म्हणजे यश मिळणारच. हा, म्हणजे आपण लॉजिक लावलं, जर समजा एखादी व्यक्ती तुमच्याकडे आली तर त्या ठिकाणी जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीचं फलकथन करणार तर त्यावेळेला तुम्हाला हा संदर्भ घ्यायला हरकत नाही. म्हणून तुम्ही पत्रिका पाहतेवेळी नंबर ऑफ अँगल्सनी पत्रिका पाहण्याचा दृष्टिकोन ठेवा, तर तुमचं फलित एकदम ॲक्युरेट येईल. दर वेळेला हा बिघडलाय, तो बिघडलाय, तो असा झालाय, तर तसं नाही होत. कधी कधी जे अँगल्स असतात ना ते चेंज केले पाहिजेत. फक्त आपला नियम काय आहे तर राहू आणि केतूच्या युतीत असणारे ग्रह हे बलहीन ठरतात त्याला, कारण त्यांची दुःख जी आहेत ती निश्चितच जातकाच्या जीवनामध्ये तापदायक ठरू शकतात. ओके, थँक्यू. आणि सप्तमाला पण 23 गुण आहेत, म्हणून तुम्ही म्हटल्याप्रमाणे वैवाहिक जीवनात काही त्रुटी आहेत. हा पण एक संशोधनाचा एक नियम आहे. बरोबर आहे तुमचं म्हणणं. हे असं हे केला पाहिजे. कसं आहे की जेव्हा तुम्ही एखादी पत्रिका वाचन करता, तुमचा जातक समोर बसलाय, तर त्यावेळेला प्रत्येक जातक हा अपेक्षित असतो आणि त्याला असं वाटतं की माझ्या जीवनामध्ये खरोखर चांगलं जीवन कधी येईल. तर त्यावेळेला तुम्ही जेव्हा असं वर्णन करणार त्यावेळेला त्याची आशा जी आहे ती निश्चितच फलदायी होईल ना. आणि तो अपेक्षा घेऊन आला असतो आणि ज्योतिषाकडून त्याचं जे काही सारखं वाईट वाईट करत बसलो. कधी कधी आता तुम्हाला सांगतो, मागे आपण पत्रिका लावलेली 2,70,00,000 पगार होता, ही चांगलीच गोष्ट होती ना. त्याच्यानंतर वाईट झालं काय झालं ते. मग ते असे पण प्रश्न असू शकतात ना माणसाच्या जीवनामध्ये. तिचं पण आता पूर्ण झालंय शिक्षण, म्हणजे आता फुल फ्लेज MS आहे. हा, आता शी इज नॉट इंटरेस्टेड इन मॅरेज लाईफ वगैरे. तिला पुढे जाऊन कीर्ती मिळवायची आहे. ओके. आणि कसं असतं मॅडम, आता तुम्ही तर परदेशात जाऊन आलेले आहात, तर परदेशाचं लाईफ जे आपल्याकडे अंडरस्टँडिंग आहे ना ते फार वेगळ्या तऱ्हेचं आहे. स्ट्रगल आहे. हा, स्ट्रगल पण आहे आणि पण हाऊस पण आहे. वातावरण चांगलं असतं, पोषक असतं, म्हणजे असं हे ना रॅट रेस नाही किंवा निगेटिव्हिटी नाही काही त्याच्यामध्ये. तुमच्याकडे जर टॅलेंट असेल तर त्याला वाव आहे. आता बघा ना, आमच्या मुंबईमध्ये पण एक UP वाला येऊन इथे व्यवसाय करून 8-8, 10-10 फ्लॅट घेऊन राहतो. म्हणजे त्याचं विजन आहे ना काहीतरी. मग असं आहे. तर मी बोलू का? बोला. नाही, आता बरीच चर्चा झाली. हे लग्न तर चांगलंच आहे, पण आता आपण म्हणजे मंगळाबद्दल पण बरंच बोललो ना. तर ते चंद्रात नक्षत्र बिंदू एक्झॅक्ट मंगळाला
म्हणजे अभिषेक नावाचा म्हणजे चांगलाच बिंदू मिळाला आहे. तिथेच हा लग्नस्थानात राज पण बिंदू आहे आणि हा मानस बिंदू इकडे आपल्या व्ययस्थानात आहे. हा संघटित पण अष्टमात आहे. म्हणजे जरी केतू आहे तिथे पण हम्म, मंगळ म्हणजे स्वतःच त्याचा आठवी काय म्हणायचं दृष्टी पण आहे ना तिथे हम्म. केतूवर. तर मग हो त्याचा पण संदर्भ आपण म्हणजे नो डाऊट हे लावू सर. येस. लग्न सायन्सचं आहे पण मेडिकलशी पण आपण म्हणजे केतूला असं हे करू करू शकतो ना रिलेटेड का नाही. नाही आता केतूच्या बाबतीमध्ये म्हटलं ना हा तर पता ज्याला नेम अँड फेम बनवू हा आपण. मग ते नेम अँड फेम ते भाग्यात आलाय ना तो सूर्यात येस नक्षत्र बिंदू झाला सर. म्हणजे येस. हे सगळं आहेच आहे आणि ते मॅरिड लाईफ तर नो डाऊट ते खराब दिसतच आहे कारण इथे अष्टक वर्गाप्रमाणे आपल्या आत्ता कोण केसकर मॅडमनी सांगितलं पण शिवाय त्या वृषभ राशीला शुक्राला 3च मार्क आहेत म्हणजे ते अरे तिथे आणि 12व्या स्थानाला पण मला वाटतं 16 17 16 आहेत म्हणजे 16 आहे 16. हा अष्टक वर्गाप्रमाणे. म्हणजे ठीक आहे आता जे करिअर ओरिएंटेड आणि एवढं सगळं चांगलं असताना त्या लग्नाशी काही आणि ते मुख्य मला कॉम्प्रोमाइज. अगदी हा कॉम्प्रोमाइज ठीक आणि मला असं वाटतं ह्यांचं लव्ह मॅरेज पण झालं असावं का सर. नाही 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 प्रपोज मॅरेज नाही का होतं. ते दोघंही उच्च शिक्षित होते. दोघंही एकाच आपण एका ह्याच्यात म्हणजे आपण म्हणतो ना एकत्र काम करताना असं ओळखीतनं नाही असं नाही 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 का. प्रपोजल आहे बर आणि बर एकाच कार्यक्षेत्राशी संबंधित आहेत हा पण हा हा तो एवढा टॅलेंटेड नव्हता. तर हम्म ही हम्म बघा असं आहे कधी कधी काही मुली असतात ना त्यांना टॅलेंटेड माणूस आवडतो. हा बरोबर जसे त्या ठिकाणी विचार ते नाही आवडत असं बर आहे. हम्म. टॅलेंटला फार महत्व आहे होय 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 आहे. असं आहे. बौद्धिकता जास्त आहे या जातिकेकडे. आणि दुसरी भाग असा आहे की तुम्हाला सांगतो ह्या मुलीला हम्म, पैशाची बिलकुल अपेक्षा नाही असं हम्म, की हम्म. मला एवढे मिळते. मला तिला म्हणजे जागतिक अशा तऱ्हेने पुढे यायचं आहे ती म्हणजे माझ्याकडे फार वर्ष कमी आहेत होय की होय जेणेकरून मला पुढे जाऊन कीर्ती मिळवायची आहे बरोबर. या सायन्समध्ये. हम्म, आणि अमेरिकेत तुम्हाला माहिती आहे की एवढे हुशार लोक त्यांची आवश्यकता असते आणि हम्म. ते लोक ठेवतात तिथे त्यांना. आहे ना तो केतू बिंदू आहे ना 18 म्हणजे यांना 12वीत पण या जातिकेला चांगलेच मार्क असतील 18 45 आणि 72. आता 72 तर लांब आहे पण 45 आता येईल ना जवळ म्हणजे हम्म. त्या त्या वर्षी त्यांना असं म्हणजे काहीतरी त्यांच्या आयुष्यात भव्य दिव्य होऊ शकतं ना. हम्म. हे इथे मुंबईला KM जे आहे ना किंग हो एडवर्ड्स माहिती हा. त्या कॉलेजला त्या अच्छा हॉस्पिटलमध्ये. बर बर. हम्म. आणि तर मग पहिल्यापासून फर्स्ट क्लास करत आले हम्म, 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 हम्म. असं आहे. छान. आणि खरा कसा आहे माहिती आहे मॅडम की हम्म, आपलं जेव्हा मूल चांगल्या प्रगतीपथावर असतं ना हम्म, जो आई वडिलांचा आनंद असतो तो फार भिन्न असतो. हा बरोबर. कधी कधी आई वडिलांची शिकवण हम्म, किंवा त्यांचे विचार त्यांचं विजन फार महत्वाचं असतं ना. असतं असतं बरोबर आहे. आणि ते तुम्ही न्यूरो सर्जन पण म्हणालात ना तर त्या हां अष्टक वर्गात पण त्या बुधाला चांगले चांगलेच मार्क आहेत असे 6 ओके 6 एका ठिकाणी 5 म्हणजे चांगलेच मार्क्स आहेत. येस येस. अगदी म्हणजे इतकं चपकल तुम्ही सांगताना ते 100% नियम म्हणजे सगळ्याच पत्रिकेत पण इथे तर खूप खूप अगदी लागू पडलेत. कारण तो चंद्र सूर्य मंगळ बुध हे तर सगळे राजयोग म्हणजे भाग्येश पण लग्नात आला दशमेश पण लग्नात आला पंचमेश पण म्हणजे त्यांचा केंद्रयोग तर झालाच आहे ना आणि लग्नेश तर लग्नात आहेच नो डाऊट. ते लग्न पण वृश्चिकेचं आपण प्रत्येक लग्नाला पॉझिटिव्ह निगेटिव्ह म्हणजे बाजू असतातच नो डाऊट त्याच्याबद्दल पण हे इथे खूप चांगलं करिअर ओरिएंटेड पत्रिका आहे एकदम छान. हम्म, येस. आणि शेवटी कसं आहे बघा मॅडम हम्म, किती जरी झालं ना हम्म. माणसाच्या करिअरचा विचार आपण केला तर त्याचं स्वतःचं मत स्वतःचं विजन काय बरोबर आहे. हम्म, त्याला काय बनायचं आहे. हम्म. प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये त्याची मनोविचार काय असू शकतील हे त्याचा तो ठरवतो. सर चंद्र एक सांगू. हा नमस्कार बोला. सर, बोला बोला बोलू? नमस्ते. बोला बोला. नमस्ते हं. बोला ना. सर इथे म्हणजे आता तर हे सगळे मुद्दे छानच आहेत. लग्नेश लग्नात आहेच आणि वृश्चिक लग्न म्हणजे ती रिसर्च
त्या आणि केमिकल म्हणजे डॉक्टरच्या ह्या सायन्ससाठी ते अगदी येस, चांगलंच आहे. चंद्र बरोबर सूर्य एकत्र म्हणजे तो धर्म कर्माधिपती योग तो तिथे झालेला आहे. जन्म जरी अमावस्येचा असेल तरी प्रत्येक वेळी अमावस्या वाईटच असते असं नाही. आणि नाही असं पत्रिका नाही पूर्णपणे करिअर ओरिएंटेड आहे. बरोबर दशमेश लग्नी बसलाय, प्लस तो लग्नेशा बरोबर आहे. आणि तिथे बुध आहे म्हणजे त्या गोष्टीत त्यांना इतका म्हणजे आता जसं तुम्ही म्हणाला त्यांना आपलं करिअर करायचंय, तर त्या गोष्टीत त्या भरपूर संशोधन करत करत ते त्यांचं स्वतःचं नाव करणारच. कारण दशमात गुरु सिंह राशीत आहे, तर ते नेम त्यांचं ते नाव किंवा त्याचं एक ते स्थान तयार होणारच आहे तिथे. हे हे पण मुद्दे आहेतच. आणि बरोबर बुधाला जसं आता कुबल मॅडम म्हणाल्या तसे सगळीकडे अष्टक वर्गात पण चांगले मार्क्स मिळालेले आहेत. आणि तसंही बघायला गेलं तरी षष्ठ, दशम, लाभ ह्याच्यामध्ये हायेस्ट मार्क आहे. आणि जिथे तृतीय म्हणजे ही जी सगळी त्यांची स्थानं आहेत ती सगळी अष्टक वर्गाच्या दृष्टीने चांगली झाली आहेत. 31, 37, 43, 31 असे मार्क्स पडलेत तिथे तिथे. सगळं काही व्यवस्थितच आहे. आणि आता मॅरिड लाईफ जसं शुक्र सप्तमेश शुक्र तसाही व्यायात पण तो स्वराशीचा आहे. एवढा की तो दरिद्रांशामध्ये गेला त्याचं फल त्याने दिलेलंच आहे तसं. आणि पोझिटिव्ह कुटुंब स्थानात हो सर कुटुंब स्थानामध्ये धनुराशीत राहू आहे. तर बरोबर शेवटी म्हणजे कुटुंबापासून थोडं हेच अलिप्त शनीची अलिप्त अलिप्त कुटुंबापासून अलिप्त. शनीची 10वी दृष्टी शुक्रावर येते सप्तमेश शुक्रावर. बरोबर मंगळाची दृष्टी सप्तमावर आहे. म्हणजे हे पण ऍड ऑन आहेतच पॉइंट. हो हो पण ते बाकी करिअर वगैरे किंवा एवढ्या लहान वयात आता 91चा जन्म म्हणजे काय खूप असं मोठं हे नाहीये. 25 आणि बरोबर 10 म्हणजे 35 पर्यंत पण येस येस ते ग्रोथ केली आहे भरपूर त्या मानाने. आणि शनी असल्यामुळे मला वाटतं शनीची पण 10वी दृष्टी शुक्रावर असल्यामुळे सप्तमेशावर त्या गोष्टीमध्ये त्यांना रसही नसणार. आणि शेवटी प्रत्येकाची विचार करण्याची एक विचारधारा वेगळी वेगळी असती की मॅरिडच म्हणजे लग्नच हे काय शेवट अंतिम ध्येय नसतं आयुष्याचं. प्रत्येकाचा वेगळा वेगळा विचार असू शकतो. आता ह्यांचा पण तसा असावा असं मला वाटतंय. हा कारण बरोबर ह्या हो हो कारण लग्नेश लग्नात आहे करिअर ओरिएंटेड आहे त्यामुळे ठीक आहे इट्स ओके. हे बाजू नाही तर ही बाजू आहेच आहे आपली आपली स्ट्रॉंग असं. तर दुसरं असे कसं हे आहे मुद्दे. येस हो हो येस सर बोला. नाही हरकत नाही. दुसरं कसं आहे माहिती आहे मॅडम की हम्म. ज्या वेळेला सूर्य लग्नी असतो, चंद्र सोबत असतो आणि हो बुधसुद्धा असतो, तर त्यावेळेला एक रायझिंग स्टार म्हणतो आपण त्याला. हो हो तर रायझिंग स्टार आहे. आता रायझिंग स्टार म्हणजे कसं आहे की ज्यावेळेला तुम्ही उदित दिशा बघतो, उदित हो तर तो उदित हा रायझिंग आहे. हो आणि त्या उदित दिशेला जर ही ग्रहस्थिती असेल हम्म आणि त्यावेळेला जर सकाळचा जन्म झालेला असेल तर हम्म मग रवी नीचेचा असला, चंद्र नीचेचा असला तरी सुद्धा तुम्ही पत्रिका बघा, रायझिंग स्टार इज रायझिंग स्टारच. हो सर अगदी बरोबर आहे. जसं मी बरोबर सांगितलं आहे. होतं की सकाळी जर रवी तिथे असेल तर सकाळी सवेरे किरण के साथ रहता है, दोपहर में हा रोशनी के साथ जाता है, रोशनी शाम को येते संध्या के साथ में. संध्याची सदा सर तसा सांगितलेलं. हो तसा सर. हा तसा हा एक किरण आहे. हे हो आशेचं किरण आहे ना आटेच मॅडम. किरण आहे उगवता येस सूर्य आहे. येस सर उगवता सूर्य येस रायझिंग स्टार. उगवता सूर्य येस. थँक्यू हे सर. हे सगळं कॅल्क्युलेशन पत्रिका नाही आता प्रश्नच नाही. तुम्ही सगळेजण आता अतिशय चाणाक्ष झालेला आहात. हुशार नाही म्हणणार चाणाक्ष. नाही सर. सर बोलू का? थँक्यू सर. बोला ना. हा सर आता यांच्या पत्रिकेमध्ये केंद्रयोग खूप आहे. म्हणजे अंशात्मक आहेत आणि शुक्र जो आहे तो नवमांशामध्ये केतू बरोबर आहे. उच्च उच्च नवमांशी आहे पण केतू बरोबर आहे. बरोबर तर त्यांच्या जे स्त्रियांच्या कुंडलीत जर असे जास्ती केंद्रयोग असले तर जास्ती संघर्ष किंवा थोडा करावा लागला काही ना काही असं म्हणजे असं मला वाटतं की असं मी वाचलं होतं नाही की नाही हरकत नाही हरकत नाही. सांगतो मी स्त्री तुम्हाला. आता कुंडलीमध्ये. आपल्याला जर पॉईंट बघायचे असतील ना मॅडम तर बघा हम्म आपण षष्ठस्थानाकडे जाऊया. हम्म षष्ठस्थान हे अग्नितत्वाचं आहे. हो त्याचा ग्रह जो आहे तो अग्नितत्वाचा आहे. आणि हम्म त्याच्यावरती गुरुची 9वी दृष्टी आहे बघा तुम्ही. हा आणि म्हणजे षष्ठस्थान हे लवकरात लवकर ॲक्टिव्ह झालेलं आहे. ओके हा
षष्ठस्थान म्हणजे आपण नोकरी म्हणतो. हो त्याच्यानंतर मगाशी कुलकर्णी मॅडमने सांगितलं की उपचय स्थान जे आहे शनी हा मकराचा हो आहे आणि ते सुद्धा मकर राज ही लवकरात लवकर कार्य करणारी आहे, म्हणजे काम शोधणारी आहे, आरामात बसणारी नाही आहे. हो इथे गुरुचा फलादेश बघताना दशमस्थान आणि षष्ठस्थान म्हणजे हा धन त्रिकोणातला गुरु आहे, तर षष्ठस्थान म्हणजे तिला आर्थिक धोरण जे आहे ते निश्चितच चांगलं आहे. हो आता तुम्हाला कल्पना आहे की परदेशामध्ये अशा लोकांना काय पगार असतो, काय पॅकेज असतं. नाही ते नंबर वन आहे सगळीकडे, विशेषतः अमेरिकेमध्ये म्हणजे येस येस राजे आहेत तिथले. हा, आणि तिथे असे रोगी तर भरपूर झालेले आहेत. तर तिथं डॉक्टर्स पण कमी आहेत त्यामध्ये. येस इंडियन डॉक्टर्स आर व्हेरी वेल ऑफ. येस, म्हणजे तिथे पत्रिका कशी हे चालते. दुसरी गोष्ट की आपण बघितलं तर शनीची दृष्टी जी आहे ती कर्क राशीवरती आहे, तर कर्क राशीवरती दृष्टी असल्यामुळे त्या ठिकाणी आईपासून विभक्त म्हणजे पलीकडे. हा हो लांब आणि राहणार. ती बरं, हिला बहीण नाही आहे, शनी शुक्राचा केंद्रयोग आहे बघा डाव्या दृष्टीने, ओके. हिला भाऊ आहे. हा म्हणजे तो एक फलादेश मिळाला शनी शुक्र. येस, हे सगळं जे आहे आपल्याला एका कुंडलीमध्ये सगळं शोधायचं असतं. करेक्ट, थँक्यू सर. येस थँक्यू. आणि दुसरी गोष्ट मॅडम कसं आहे की पंचम स्थान हे विद्येचं स्थान आहे, भाग्यस्थान हे ॲडव्हान्स विद्येचं स्थान आहे. तर ते दोन्ही त्रिकोणाच्या स्थानाचा एक चंद्र रवियुक्त आहे आणि एक गुरु रवीच्या राशीत आहे. हो मी तुम्हाला नंबर ऑफ अँगल्स बघितले तुम्ही, तर त्या ठिकाणी तुम्ही जर दशमात गुरु आहे आणि तो त्रिकोणाचा अधिपती आहे, तसाच एक त्रिकोणातला चंद्र आहे तो केंद्रात आहे, म्हणजे दोन त्रिकोण हे केंद्रस्थानामध्ये आलेले आहेत. हो ना, हो होय. त्यामुळे असं विद्यायोग चांगला आहे. येस. सर आता हा बोला बोला. याच्यामध्ये आता गुरुची दृष्टी पण इथे राहूच्या मुखात आहे. हो आहे आपण म्हणतो की ती वाईट आहे किंवा इथे, पण इथे घरापासून दूर नेणं, पण घरापासून दूर कोणत्या बाबतीत, तर ते परदेश गमनाला आहे. कारण व्ययेश पण व्ययातच शुक्र आहे हो आणि गुरु शिक्षण आणि गुरु दशमात असल्यामुळे नोकरीसाठी हे पण सगळं परदेशात गेलेलं आहे. आणि बरोबर तृतीय शनी आहे, शनीची पण दृष्टी तिथे शुक्रावरती आहे, व्ययस्थानावरती आहे. बरोबर म्हणजे जे आपण वृश्चिक लग्न आहे वाईट नाही, हो तसंच ह्या कुंडलीला गुरुची दृष्टी राहूच्या मुखात असली बरोबर तरी तिच्या करिअरच्या दृष्टीने किंवा कुठल्याच दृष्टीने वाईट झालेलं नाहीये. ते घरापासून दूर गेली पण ती चांगल्या कार्यासाठी आणि तिच्या प्रगतीसाठी गेली. म्हणजे हा पण बरोबर. योग धरला पाहिजे ना की येस तो पण येस. योग वाईटच होतो असं नाही. मी सांगतो तुम्हाला काय माहिती आहे मॅडम, हो की ही शी लिव्हिंग इन नोएडा, हो आणि हे लॉस एंजेलिसचं जे स्टेट आहे ना, हो तर त्या स्टेटमध्ये, तर तिकडे म्हणजे एक वेगळ्या तऱ्हेचंच वातावरण आहे पूर्णपणे. आणि तिची फसगत जी आहे, नेवाडा म्हणून स्टेट आहे, तर तिची जी ओके फसगत हा आहे ती राहू गुरु जो पाहतोय राहूच्या मुखामध्ये, तर तिकडे काही ॲग्रीमेंट वगैरे जे काही केले राहण्यासाठी, तर त्याच्यामध्ये फसगत झाली, म्हणजे पैसे गेले थोडक्यात. गेले. हां, त्याच्यानंतर ती स्वबळावरती तिने स्वतःचं घर घेतलं. काही पॉलिसीज आहेत गव्हर्नमेंटच्या, आणि त्या ह्याच्यामध्ये अतिशय प्रशस्त चांगलं घर घेतलं आणि एकटीच राहायला आहे आणि सर्वंट आहे. हो ते एकटे पण तर आहे, हां पण म्हणजे तो एक इफेक्ट देऊन गेलेला आहे. येस येस येस. नेवाडा स्टेट आहे तिथे, हा. लास वेगास आणि सॅन फ्रान्सिस्को वगैरे, कॅलिफोर्निया इन शॉर्ट, थोडं खाली आहे, कॅलिफोर्नियाच्या खाली. हा. ठीक आहे, बाकी सगळी ओव्हरऑल चांगली आहे. हो येस. तर हां बोला राहूवर मॅडम. एक्झॅक्ट म्हणजे तो आपला कुठला छायाबिंदू मांदी पण आली आहे ना सर, आणि तिथे अष्टक वर्गाप्रमाणे 22 मार्क्स आहेत. जरी हां इथे लाभस्थानात भरपूर म्हणजे लाभ मिळालेत, पण आपण हां ते लाभ असं काय म्हणायचं, साठवणूक की काय म्हणायचं, म्हणजे धनस्थानात, तर तिथे म्हणजे ह्या राहूमुळे असेल किंवा काय
आणि ते कौटुंबिक सौख्य तर नाहीच मिळालं. म्हणजे राहूनी पण त्याचे इफेक्ट दिलेच आहेत, नो डाऊट. म्हणजे तिथे असं आपण, तुम्ही असं पण सांगतात ना नेहमी की धनस्थानात राहू असल्यावर म्हणजे मिळालेली म्हणजे हो, मिळालेले संपत्ती. धन किंवा काय हा नंतर असं हे होतं म्हणजे काय, व्हॉट एव्हर कारण काही पण असतील पण आता कसं आहे सांगतो तुम्हाला हा. मॅडम, हम्म. की जे ज्या याच्यामध्ये ती कार्यरत आहे होय. तिकडून तिला भरपूर बेनिफिट्स आहेत. अच्छा. हा. म्हणजे कुठल्याही तऱ्हेची असं कमतरता नाही. नाही नाही नाही. आणि साधारणतः एक 8 ते 9 कोटी रुपयाचं पॅकेज आहे पर इयर इंडियन रुपीजमध्ये. तर त्याच्यामुळे आर्थिक आता लहानपणी जेवढे पैसे मिळालेले आहेत आणि पैशाचं असं असतं जाणं येणं सुरूच असतं. हा तेच तेच तर मेन. त्या ह्याच्यामध्ये गुरुची दृष्टी षष्ठस्थानात आहे आणि तिचा जो षष्ठाधिपती तो लग्नी आहे आणि तो स्वतःच्या राशी, म्हणून मी मागे सांगितलं की मंगळ उच्चीचा मकरेत होतो. ते स्थान सुद्धा शनीने स्वतःच्या ताब्यात आहे. मेषेला मंगळ स्वतःच्या राशीतला आहे आणि तो सुद्धा स्वतःच्या राशीत बसलेला आहे. मी जेव्हा आपण एखाद्या ग्रहाची परिस्थिती पाहतो तर त्यावेळेला चंद्राची स्थिती काय आहे. आता जर समजा थोडक्यामध्ये असं आहे की चंद्र हा वृश्चिकेला शत्रू राशीत नसून तो नीचेच आहे. बरोबर. नाही का. होय होय हो सर. हा भाग आहे. मग आता चंद्राची शत्रू रास कुठली आहे तर कुंभ. कळलं का. तर शनी चंद्राचा तुम्ही जर हे बघितलं इक्वेटर ह्याच्यामध्ये कॅप्रिकॉन, टॉपिक ऑफ कॅप्रिकॉनमध्ये, तर मकर आणि कुंभ ह्या ज्या आहेत ह्या चंद्राच्या शत्रू राशी आहेत. मग तरी सुद्धा कुंभ राशी जन्माला कोणापासून आलेली आहे तर चंद्रापासून. नाही का. होय तुम्ही शिकवले ना सूर्य सिद्धांत मध्ये. पण तरी सुद्धा सगळं करून सुद्धा ही पत्रिका प्रथम स्थानावरती बलवान झालेली आहे. पण पुढे कसं सर ह्यांना म्हणजे आता बघता येईल ते आहे सगळं पण गोचर. कारण हे बघा नाही विद्युन्मुख तृतीय स्थानात आहे, शूल दोन्ही पण चतुर्थ आणि पंचम मध्ये सन्निपात म्हणजे आपण सारखं सारखं ती गोष्ट म्हणजे एखादी गोष्टीसाठी करत तो सप्तमात आलाय. केतू तर समजा चांगला आहे भाग्यात, पण उल्का पण आलाय दशमात आणि कंप दशम प्लस लाभस्थानात आणि वज्र पण लाभस्थानात चाललाय. म्हणजे म्हणजे पुढे मागे असे त्यांनी वय पण दिले तर त्या त्या काळात त्यांना थोडस सांभाळून राहायला हवंच आहे ना. नक्की. नाही असे प्रसंग तर मॅडम बघा आता असं आहे की अमेरिकेमध्ये ट्रम्प आल्यापासून सगळ्या अमेरिकनची झोप उडालेली आहे. खूपच रोज परिवर्तन H1 विजामध्ये रोज परिवर्तन आहे. म्हणजे लोकांना टेन्स मध्ये आणणारे लोक असतात. अख्खं जग कंटाळलेलं आहे आता. काय टेरिफ आणि अमुक, चायना काय, इंडिया काय, आणखी साऊथ आफ्रिका काय, त्याच्यामध्ये आणखी ते व्हेनेझुएला जे बाजूला राष्ट्र आहे त्याच्यामध्ये पण प्रॉब्लेम केल्यात. असं आहे. त्यांनी तर 45,000 सैनिक उभे केलेले आहेत व्हेनेझुएलाने. म्हणजे हे सगळे प्रॉब्लेम क्लिअर करत. हा बोला बोला. ओके ओके नाही सर तुमचं होऊ देत पूर्ण. मग त्यामुळे असे प्रश्न काही वेळेला उपस्थित होतात जागतिक लेवलला. येस असं आहे. सर आता गेली जवळजवळ 2013 पासून शुक्राची दशा आहे आणि आता 33 पर्यंत आहे ती. आणि तो शुक्र नवमांशात उच्चित आहे. केतुयुक्त असू दे पण नवमांशात उच्चित आहे. तर परदेशातच तिला चांगलं हे मिळेल असं म्हणू शकतो का आपण व्ययश असल्यामुळे. 12व्या स्थानामध्ये शुक्र आहे तर त्या ह्याच्यामध्ये परदेशाशी लगाव तर पहिल्यापासून आहे. शुक्र हा 12व्या स्थानानंतर याचं अट्रॅक्शन माणसाचं आकर्षण कुठे आहे तर परदेशाशी संबंधित आहे. ओके कळलं. दुसरी गोष्ट की तुम्ही वृश्चिक लग्नाच्या व्यक्तींना बघा त्यांची परदेशवारी ही जवळपास होते 100% बरोबर. अगदी म्हणजे तिथे स्थायिक पण होतात इथपर्यंत. कारण मिथुन आणि वृश्चिक लग्न याला परदेश गमनाचं अट्रॅक्शन असतं. असं आहे.
दुसरा भाग असा आहे की ओके ओके. तिला काही इथे यायचं इंटरेस्ट नाही, का आता चांगला जॉब वगैरे सगळं प्रशस्त आहे सगळं. आणि षष्ठावरती गुरुची दृष्टी असल्यामुळे आता 2033 पर्यंत तुम्ही सांगितल्याप्रमाणे मॅडम शुक्राची दशा आहे आणि हो मग शुक्राची. सूर्याची दशा लागणार आहे 39. आता इथे शुक्राची हो दशा तो आहे. भाग्येशच आहे ना परत, Yes. म्हणजे परदेशाचा चालला संबंध. हो, जवळपास तिथेच आहे. बरं. आता काही जे शुक्राचे जे आणि चुकीचे निर्णय झालेले आहेत ते सप्तमेशामुळे झालेत. आणि म्हणजे एकाकी जीवन जगण्याचा हा, आणि असं पण वृश्चिकेला एकटं राहायला आवडतं, त्यांच्यामध्ये कोणी ढवळाढवळ केलेली आवडत नाही. वृश्चिकेचे काही नियम आहेत ते लोकांमध्ये फार कमी मिसळतात, असं पण आहे, आणि गेले तरी फार कमी वेळासाठी. कमी बोलतात पण ना. हा, ते रिसर्चमध्ये असतात, शोध घेतात, विचार करत असतात. वृश्चिकेची स्त्री बघितलं सकाळी 6 वाजल्यापासून काय बनवायचं आहे इथपासून तयारी असते. असे. सर बोलू मी? हा, बोला ना. सर षष्ठस्थान, दशमस्थान, पंचमस्थान ह्यांना भिन्नाष्टकामध्ये सगळ्या ग्रहांनी चांगले मार्क दिले आहेत. हम्म. उत्तम मार्क आहेत, म्हणजे त्याचाही बुद्धीच्या दृष्टीनं किंवा नोकरीच्या ओके दृष्टीनं, ओके. मिळकतीच्या दृष्टीनं सगळ्याच ग्रहांनी भरपूर मार्क दिलेले आहेत. येस, म्हणजे हे पण जास्तीत जास्त पॉझिटिव्ह आहे ना ह्याच्यामध्ये. नक्की. तुम्ही बघा, आता जेव्हा तुम्ही हे पाहता अष्टक वर्ग, तर त्याचे सुद्धा गुण, जेव्हा मूळ पत्रिका जर बलवान असेल. आता कसं असतं मॅडम की ह्या ह्याच्यामध्ये राहू केतू हे अलिप्त आहेत बघा, हं. किती झालं तरी सुद्धा. हो. जर राहू केतू हे जर 4 हं. ग्रहासोबत असते तर त्या ठिकाणी ह्या 4 ग्रहांना एक्झिट नसतं मिळालं. प्रत्येक व्यक्तीला ना सिनेमा पाहिल्यानंतर दरवाजा शोधतं बाहेर निघायचं आहे कसं. हं. तर तसंच माणसाच्या जीवनामध्ये एक्झिट पण फार महत्त्वाचं आहे आणि एंट्री पण फार महत्त्वाची आहे. कधी कधी एंट्री अडकते, कधी कधी एक्झिट अडकतो, कशात तरी अडकून बसतो. तसं राहू केतू हे जरी नीचेचे असले तरीसुद्धा ते इत्यादी ग्रहासोबत नाहीत, हो. असं आहे. बरोबर. आता बघा, दुसरा भाग सांगतो तुम्हाला मॅडम. आता वय वर्ष 33-34 झालेलं आहे साधारणतः, आपण एक अंदाज बघितला. हं. आता गुरु म्हणजे संतती, हो. धनुराशी म्हणजे संतती, हो. गुरु राहूच्या मुखात पाहतोय म्हणजे संतती. हो. मग अशा वेळेला ह्या जातकाला संततीबद्दल काहीही लेना देना नाही, नाहीये. बिलकुल. हं. हं. म्हणजे काही लोकांचे विचार अशा तऱ्हेने असतात. कधी कधी आपलं सराउंडिंग, आपले थॉट्स, आपण कोणासोबत काम करतो त्याचे विचार, हल्लीच्या ह्याच्यामध्ये फार वेगळ्या तऱ्हेचे विचार यायला लागलेले आहेत. होय. दर बरोबर. वेळेला सिमिलर तसं आपल्यासारखा प्रपंच, आता मुलगा झाला त्याला मोठं करायचं आहे, त्याला मग शाळेत घालायचं आहे, वगैरे 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 काही नाही. नाही, जबाबदारी नकोच आहे आता. आता फक्त करिअर, आता तरी पैसा. हा, पैसा पाहिजे, पैसा पाहिजेच आहे, नक्की. पण संसाराचं म्हणजे मुलं नकोत. नाही, आता काय गंमत आहे की आग्रह असतो माणसाचा, कोणाचा, हं. वरिष्ठांचा, की हां. आपल्याला एखादं संतती व्हावं, आपल्या कुटुंबाचं नाव करावं. हो ना. आणि इथे कुटुंबाचं नाव बिव काही नाही, हम करे सो कायदा. काही मुलांचं असं मत पडते ना सर, माझ्याकडे पण काही येतात ना, त्यांचं म्हणणं काय, हे जे समाजात चाललंय ना सगळं, हे बघून, हे स्ट्रगल बघून आम्ही जे केले ते मुलांना कशाला परत त्या खाईत टाकायचं. त्याच्यापेक्षा दोघं छान मिळवतो, एन्जॉय करतो, आई वडिलांना सांभाळतो, जग फिरून घेतो, अशी यस, आता टेंडन्सी मुलांची व्हायला लागली. अगदी खरं आहे. असंही यस, झालंय. नाही नाही, बरोबर आहे. हल्ली विचार, म्हणून मी काय सांगितलं, मला सराउंडिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. हो. युअर थॉट्स, हो ना. तुम्ही काय बरोबर विचार आहे, त्यांचं करता. चुकीचं नाहीये काय. बरं, आता इथे प्रश्न असा आहे आपल्या पत्रिकेचा की गुरु हा राहूच्या मुखात पाहतोय. बरोबर. शी इज नॉट थिंकिंग अबाउट द चाइल्ड अँड चिल्ड्रन. चाइल्ड. हा. मग तिचं म्हणणं असं आहे, मी तिच्या वडिलांनी मला सांगितलं की हम्म. त्यापेक्षा आपण डोनेशन देऊया एखाद्या अपंग किंवा तत्सम हा. काही चिल्ड्रन रूम असेल त्याला. बरोबर. हां, पण ते उगाच ते माझं मूल इकडे घेऊन जा, त्याचं हे करा ते करा, केअर टेकिंग वगैरे वगैरे फार कठीण आहे. बरोबर आहे.
नवमांश आणि कुंडलीला पण गुरु राहू आहेत ना सर. हो, नाही म्हणजे हे सगळं म्हणजे विचारधारा जी असते ना माणसाची मॅडम, बरोबर ही अशा तऱ्हेची आहे. बरोबर. थँक्यू सर. These are तर the हे thoughts. हा बोला. गुरु आणि शुक्र हे मार्केश पण आहे आणि केंद्र कोण आणि हा. धनेश ह्या तिघांचा पण संबंध आहे. तर त्यामुळे तसे विचार असतील का? हो, लग्न असू तर शकतं. त्यामुळे हो हो तिला सगळंच मिळालं. सुंदर म्हणजे ती शिकली आणि न्यूरोसर्जन वगैरे झाली. पण पैसा जाणे आणि हा. पैशाचा सतत व्यय होणे हे पंचम आणि सप्तमामुळे होत आहे का? नाही, आता कसं आहे, पैसे हे दर महिन्याला येतात. ठरलेला जो काही रक्कम आहे ती येते. हो त्याच्यानंतर पैशाचं हो करायचं काय? एक माणसा एकटा जीव सदाशिव, काय करायचं? म्हणजे तसं हा काही हा वरीड नाही आहे की बाबा पैसे मिळणार नाहीत, नोकरी नाही, काय नाही, असा काही भाग नाही आहे. सगळं आहे. राहिला भाग काय की हो पैशाची हानी कशामुळे झाली, तर काही जे काही गुरु मुखात पाहतोय, तर त्या ठिकाणी जी काही मी तुम्हाला मगाशी सांगितलं की घरामध्ये फसगत झाली, जे काही तिथे पण आपल्याकडे पण होतात, तिकडे पण होतात, तर ते पैसे गेले त्याच्यामध्ये. हो त्याच्यानंतर त्यांनी परत दुसरं घर घेतलं, त्याच्यामध्ये पैसे अडकले, परत पैसे कमवत आहेत. म्हणजे पैशाला असं काही कमतरता नाही आहे. मनी कमी बरोबर अँड गोईंग. बरोबर षष्ठस्थानावरती शुक्राची पण दृष्टी आहे आणि गुरुची पण दृष्टी आहे. हो दोन शुभग्रह हे षष्ठस्थानाला पाहत आहेत. प्रथम स्थानच बलवान होऊन बसलाय. हो, सुंदर. प्रथम स्थान बलवान आहेच, प्रश्नच नाही. त्यामुळे एकदम छान पत्रिका झाली. पण आता बघा मॅडम, सगळं तुम्ही करताय, फार चांगली गोष्ट आहे. आणि तुम्ही अष्टक वर्गाचा पण वापर करत आहात, तर तिथे सुद्धा तुम्हाला त्याचं उत्तर मिळतं आणि अवश्य त्याचा उपयोग करून घ्या. तुम्ही ऑलरेडी शिकलेला आहात, तर अष्टक वर्गाचा वापर आहे, सर्वतोपरी चक्राचा आहे, किंवा मूळ कुंडलीमध्ये सूक्ष्मांश आहेत, त्याचासुद्धा माणसाच्या जीवनामध्ये निश्चितच परिणाम होतो. तर आता गोचरींनी तर बघा ना, जास्त प्रॉब्लेम होईल का? हे पहा, मिनेतला शनी हा आणि मंगळ इकडे कन्येचा, हे हो समसप्तक झाले. परत इथे दशमात केतू आहेच, सूर्य आहे पण तो समजा जाईल नंतर. केतू आहे इथे, चतुर्थात राहू आहे, म्हणजे तिथे पण गडबड आहेच आहे ना. मग आता यांना थोडासा त्रास होऊ शकतो ना गोचरीने. हो, गोचरीने आता जेव्हा षष्ठामध्ये जेव्हा शनी येईल, हम्म तेव्हा शुक्राला समसप्तक होईल, होय. कदाचित शिफ्टिंग होईल त्याच्यामध्ये. आता कसं आहे, दरवेळेला काही लोकांना ती ठिकाणं पसंत नसतात, मग लोक कॅनडाला जातात, हा हा कधी हा रशियामध्ये जातात, हा होऊ शकतं, बरोबर आणि आहे. कधी कधी काही लोक पैशाला एवढे कंटाळतात, मग ते आफ्रिकेमध्ये कुठेतरी जाऊन कुठल्या तरी गावात सेवा करतात. असं आहे. म्हणजे तसं परिवर्तन हे तुमचं म्हणण्याप्रमाणे होतच राहणार. नाही, आता दुसरी सुद्धा आपल्या मूळ शनीची दृष्टी इथे म्हणजे ऑलरेडी पंचमावर आहे, पण आता म्हणजे पंचम स्थानात मीन रास आहे ना, तर तिथे सध्याचा शनी आहे की नाही, तर त्याच्यावर हो पण म्हणजे शनीला पण बघणार ना हो तिथे पण. आणि इकडे समोर मंगळ आहे ना आता सध्या येस गोचरीचा, तर ते हो. पण समसप्तक मध्ये येणार की नाही. आणि परत ह्या गोचरीच्या नाही, मूळ शनीची दृष्टी तर भाग्यावर आहेच, नो डाऊट. नाही, आता ऐका मॅडम, एक मिनिट. राहूच्या आता मुखात पण जाईल. हा नाही, ऐका. गोचर, हा बोला आता बोला. कन्या राशीचा मंगळ आणि मीन राशीचा शनी हा जेव्हापासून आलेले आहेत, हा तर जागतिक स्थितीवरती हो, कुठल्या तऱ्हेने आंदोलनं होत आहेत. भरपूर भरपूर. हो ना. बरोबर आहे. एक तर ते बँकिंगचा प्रॉब्लेम झालेला आहे, चाललंय. त्याच्यानंतर ट्रम्पचा प्रॉब्लेम झालेला आहे, हम्म. अनिल अंबानीचा प्रॉब्लेम झाला आहे, वनताराचा प्रॉब्लेम झालेला आहे. म्हणजे प्रॉब्लेमवरती प्रॉब्लेमवरती मला वाटतं हे छोटं युद्धच सुरू आहे. आहे ना, बरोबर आहे. जेव्हापासून सीमेला मंगळ आल्यापासून हे छोटं छोटं युद्ध, अंतर्गत युद्ध म्हणतात ना आपण त्याला, बरोबर बरोबर. हे असंच प्रकार चालू आहे. तर तोपर्यंत त्या ठिकाणी तुळेला आणि वृश्चिकेला मंगळ जाईल,
त्यानंतर थोडंसं कम्फर्टेबल होईल अख्ख्या जगाच्या बाबतीत. बरोबर. पण आत्ता शनी मंगळाचा जो काही समसप्तक चाललेला आहे तर त्याचे अनुभव तुम्हाला अकॉर्डिंग टू गोचरी एव्हरीबडी बरोबर. सगळे उद्योगपती सगळे त्रासामध्ये आहेत. हो सर आहे. उद्योगपती अरबोपती भयंकर त्रासात आहेत. म्हणून काही यूट्यूबवरच्या न्यूज पाहिल्या तुम्ही तर सगळा सारांश लक्षात येतोय की काय चाललेलं आहे. कसं आहे म्हणजे जागतिक स्थिती अतिशय हे आहे. हे म्हणजे आता उद्योगपतींचं वॉर सुरू झालेलं आहे, युद्ध सुरू झालेलं आहे. उद्योगपतींचं युद्ध सुरू झालेलं आहे आणि याच्यात सामान्य जनतेला अजूनपर्यंत थांगपत्ता नाही आहे की काय चाललंय काय नाही. मार्केटमध्ये फार हे आलं. बँकिंग सेक्टरला तर फार कठीण आहे. बँकिंग सेक्टर फार त्रासामध्ये आहे. SBI वगैरे तर फार प्रॉब्लेममध्ये आहे. आणि तुम्ही आता असं पण म्हणालात ना यांचं म्हणजे ते काय घराच्या बाबतीत किंवा काय असं आर्थिक नुकसान म्हणजे मूळ गुरुचे आहे. पण आता हा जो गोचरीचा शनी आहे ना त्याची पण डावी दृष्टी धनस्थानावर म्हणजे जिथे राहू आहेच आहे ना तिथे. आपण नेपच्यून हर्षलचा विचार नाही करत पण ते पण आहेत ना तिकडे. समजा त्यांचा नाही करत म्हणा पण राहूचा तर करतो ना. तर तिकडे तो पण प्रॉब्लेम होणारच ना. बरोबर. आणि हा धूम सारखा बिंदू पण आलाय षष्ठात. थोडेसे असे त्रास बघा कसं कधी कधी काही लोक कम्फर्ट नसतो, काहींना फार बिझी लाईफ असतं, काही लोक एकाकी जीवन जगतात, बोलायला कोण नसतं, असे पण प्रश्न असतात. नाही आपण ना एकदा असं उत्तरार्धाचा विचार केला होता ना. मग इथे शनी तसा चांगला आहे आणि चतुर्थेश पण आहे ना तो तृतीयेश बरोबर. तर मग आफ्टर म्हणजे आपण असं म्हणू शकतो का ह्यांना आता थोडस समजा झाले असतील प्रॉब्लेम आता ते लग्नाचे म्हणा किंवा त्या पार्टनरचे व्हॉटेवर पण त्यांचा उत्तरार्ध चांगला असेल कारण शनी आहे म्हणून म्हणजे थोडा उशिरा देतो ना तो काय म्हणायचं आपण सौख्य म्हणा किंवा व्हॉटेवर त्यांना. तर त्यांचा उत्तर ह्या पत्रिकेवर आपण असं म्हणू शकतो ना की यांचा उत्तरार्ध चांगला असेल अगोदरच्या पेक्षा का नाही. बघा आता असं आहे सांगतो मॅडम की चतुर्थाच्या 12व्या स्थानात आहे. म्हणजे चतुर्थाधिपती चतुर्थाच्या 12व्या स्थानात आहे. म्हणजे ही व्यक्ती परत मुंबईमध्ये येईल असं बिलकुल हे नाही होणार. नाही ना तिकडे कशाला यायचं आपण ते नाही म्हणत. इथे शनी शुक्राचा तर संबंध आलाच आहे ना तुम्ही. आणि मूळ पत्रिकेत म्हणजे तो शुक्र एकतव्यात आहे, स्वराशीचा आहे, म्हणजे त्या बाहेरच राहतील कुठे राहू दे पण ह्यांना जे एक थोडं सौख्य म्हणजे चांगलं असं काय म्हणायचं आपण निवांतपणा असं तो म्हणजे उत्तरार्धानंतरच मिळेल का असं मला म्हणायचं. कारण हा शनी आहे ना तो पुष्कर नवमांशात पण आहे ना सर. आता असं आहे मॅडम की जेव्हा तुम्हाला धर्मस्थान चांगलं असेल म्हणजे भाग्यस्थान. येस चांगलं आहे ना. त्याचा अधिपती रवी युक्त आहे. रवी म्हणजे शहनशाह आहे, मंगळ म्हणजे हुकुमशाह आहे. याच्यामध्ये फरक आहे. शहनशाह वेगळा आहे आणि हुकुमशाह वेगळा आहे. आता कधी कधी काही वेळेला तुम्ही रेमंडची स्टोरी बघा. शहनशाह घरातून बाहेर आहे आणि हुकुमशाह घराच्या आतमध्ये आहे. म्हणजे त्या ठिकाणी असे प्रसंग जेव्हा घडतात त्याला शहनशाह आणि हुकुमशाह दोघंही एकत्र आहेत. म्हणजे भाग्यस्थानावरून समजा तुम्हाला निवृत्त आयुष्य पाहायचं असेल तर कसं असेल तर निवृत्ती घेणारे लोक नाही आहे. ते वृश्चिकेचे लोक बिलकुल निवृत्ती घेत नाही. आणि आजच भागवतांनी वाढवून दिलेले 75 म्हणजे निवृत्ती नाही. मोहन भागवतांनी आज सांगितलेलं आहे. नाही निवृत्ती नका कधी ना पण म्हणजे आपल्याला हवं तसं लाईफ जगणार. आता पण समजा जगतातच आहे पण आता अजून तर त्या लहान आहेत ना थोड्याशा. म्हणजे आत्ताच त्यांचं असं काही झालं असेल तर असं मला म्हणायचं की त्यांना पाहिजे तसं त्या राहणार. म्हणजे
चांगल्या बस हा हा स्वतंत्र विचाराचे आहेत. स्वतंत्र विचारायचा, करिअर ओरिएंटेड तर आहेच आहे, म्हणजे करिअर मध्ये पण अजून अजून उच्च लेवलला जातील. आता समजा MS म्हणजे समजा पोस्ट ग्रॅज्युएशन, त्याच्यानंतर पोस्ट डॉक्टरेट करतील किंवा काय, कारण ही रिसर्चच्या संदर्भातली रास आहे ना. आपण ह्याची येस येस. म्हणजे काय म्हणायचं, कालपुरुषाप्रमाणे बघितलं हो तर हो. असं. तर त्यामुळं ते ते तर त्या नाहीच सोडणार, शेवटपर्यंत करत राहणार ना. बघ आता असं आहे मॅडम की मंगळाची दृष्टी अष्टम स्थानावरती पण आहे, येस आहे ना. चतुर्थावरती पण आहे, हम्म. अँड शी इज नॉट अटॅच टू द मदर फॅमिली. अच्छा. असं पण आहे. हम्म. चतुर्थावरती मंगळाची दृष्टी आहे, हम्म. तिथे ती शी इज व्हेरी प्रॅक्टिकल आणि व्हेरी ॲम्बिशन्स, की ते म्हणाले हे सगळं कशाला पाहिजे आपल्याला. तिने आईला सांगितलंय एक वाक्य, मी तुम्हाला सांगतो. ज्या वेळेला तुला आनंद पाहिजे होता त्यावेळेला माझा जन्म झाला. आता मला आनंद पाहिजे तर माझ्या ह्याच्यामध्ये हस्तक्षेप करू नका. येस, हे असेच बोलतात हे लोक. त्याच्यातनं मंगळच लग्नात ते म्हणतात. हर्षल कुठे आहे सर? हर्षल ना मॅडम बरोबर आहे. आता ह्याच्यातच आहे, वाणीच्या स्थानात धनात आहे. कुठे 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 आहे? धनात म्हणजे कुटुंबात आहे का मग? कुटुंब स्थानात म्हणजे ते वाचस्थान बोलण्याचं. ह्या बाबतीमध्ये सांगून ठेवलंय. तर ते बिचारे आई वडील जे आहेत ते फार चांगले आहेत. ते म्हणाले ठीक कारण आहे, ओके. हर्षलच असं बोलू शकतो. आणि राहू पण आहे ना तिथे, नेपच्यून राहू सगळ्याच कनेक्टिव्हिटी बिलकुल. म्हणजे ते लोक ते त्यांनी सांगितलंय की म्हणजे त्या मुलीने की तुम्ही माझी चिंता सोडा, माझ्याबद्दल काही विचार करत बसू नका आणि तुमचं आयुष्य तुम्ही जगा, माझं आयुष्य मला जगू द्या. तुम्हाला काही कमी नाही, मला पण काही कमी नाही. हे इतर लोक नाही बोलणार, हे असले मंगळावरतीच बोल. नाही मंगळ मंगळ आहे, तो निर्धास्त प्राणी आहे. सर हा बोला मॅडम. आता हा गोचरीचा जो शनी आहे तो इकडे केतूशी पण केंद्र करतोय आणि तिकडे राहूशी पण केंद्र करतोय. हो बरं. आता ऐका याच्यामध्ये कसं आहे मॅडम की मूळ पत्रिकेमध्ये आणि गोचरीमध्ये सांगतो तुम्हाला, अजूनपर्यंत शनी महाराज 17 डिग्रीला जाण्यासाठी बराच अवधी आहे. कळलं का? आता जेव्हा कनेक्ट होतील ते 17 डिग्रीला, म्हणजे रेवती नक्षत्राचं पहिलं चरण 16:40ला रेवती सुरू होतं. कळलं का? मग त्यावेळेला त्या दरम्यान एखादी घटना घडू शकते. यू आर राईट की समथिंग विल हॅपन इन दॅट टाईम. त्यावेळेला कुठला कालावधी असेल, त्यावेळेला 1 अंश शनी जाण्यासाठी त्यावेळची पोझिशन काय असेल. आता मी तुम्हाला परत सांगतो काय असेल ते. रेवतीमध्ये एखादा ग्रह जेव्हा प्रवेश करतो त्याच्यानंतर तो मागे तिथे पाहत नाही किंवा वक्री होत नाही. गॉट इट? त्यावेळेला तो फॉरवर्डेडच असतो. आणि त्या दरम्यान जेव्हा तुम्ही बघाल तर साधारणतः 2027च्या एप्रिल महिन्यामध्ये हा योग येईल. पण सर मग हे लग्नात पण 3 ग्रह बुधाच्या ह्याच्यात आहेत नक्षत्रात, तर मग तिथे पण त्रास, म्हणजे लग्नालाच त्रास होईल. करेक्ट? म्हणजे काही आजारपण किंवा म्हणा किंवा काही वेळेला काही इश्यू निर्माण होतात. आता काय खटके कधी कंपनीत होऊ शकतात, कधी प्रोफेशनमध्ये होऊ शकतात, कधी काही कॉन्ट्रॅक्टमध्ये. बऱ्याच वेळेला मंगळ बुधाची युती असते ना, त्यावेळेला कॉन्ट्रॅक्टमध्ये काही म्हणजे जे ॲग्रीमेंट करतो ना आपण नोकरीसाठी, त्याच्यामध्ये काही तफावत असू शकते. म्हणजे कलह जो आहे तो नंबर ऑफ याच्यामध्ये येऊ शकतो. आणि माणसाचं जीवन हे प्रॉब्लेममध्ये प्रॉब्लेम. आता बघा 15 दिवसापूर्वी आपल्या देशातली राजनीती वेगळी होती आणि जेव्हा उपराष्ट्रपती गेले त्याच्यानंतर राजनीतीला वेगळं वळण आलं की नाही बघा तुम्ही. रोज तुम्हाला वेगवेगळं नाही का? म्हणजेच काय की राजनीतीला कलाटणी आली. मग हे कलाटणी कोण दिलं? जेव्हा शनी मंगळ समसप्तक योगात आले, शनी मंगळ षडाष्टक योगात होते, तेव्हापासून तिथे आंदोलनाला सुरुवात झाली. आणि त्या ठिकाणी ती व्यक्ती स्वतः जी आहे ती कॅपेबल आहे, त्याच्यामध्ये ती सगळं ॲडजस्ट करते. नवीन कायदा काढला
की लोकांना जेलमध्ये टाकायचं, पंतप्रधान असो, मुख्यमंत्री असो का मंत्री असो. म्हणजे नवीन नवीन काही ना काहीतरी घटना अशा झाल्या आणि त्या सगळ्या मंगळाच्या घटना आहेत. कळलं? आणि हो काय सर. म्हणजे हे सगळं जे आहे ते गोचर अप्लाय होतं. पण ह्या ठिकाणी ह्या जातकाला तसा त्रास होईल का? तर मंगळाची दृष्टी आता राहूच्या मुखात आहे गोचरीची, शनीची दृष्टी पण राहूच्या मुखात आहे. तर त्या ठिकाणी त्या दरम्यान त्या जातकाला एक तर 17 डिग्री जोपर्यंत रेवतीत शनी जात नाही त्यावेळेला ॲक्युरेट डिग्री होत नाही दृष्टीने. आणि हो मंगळसुद्धा 17 डिग्रीला जेव्हा कन्या राशीमध्ये जाईल त्यावेळेला त्या ठिकाणी असणारं जे नक्षत्र आहे तर ते नक्षत्र बघा तुम्ही. आता त्या ठिकाणी तुम्हाला 23-20ला चित्रा नक्षत्र होतं, त्याच्या अगोदर हस्त नक्षत्रच असेल. हो सर. तर म्हणजे हा गोचरीचा शनी हा पुढे पण गेला तरी हा त्यांना त्रासाचाच होणार आहे पुढे. हो होणारच आहे. 27ला सांगितलं मला, एप्रिल हा. 27. हो केतू जाऊस तर. येस, असं होऊ शकतं. म्हणजे प्रश्न हे जे आहेत जातकाच्या जीवनामध्ये येणार, पण प्रथम स्थान हे बलवान असल्यामुळे त्या ठिकाणी मनुष्य आपली हिंमत हरत नाही. आणि तो मंगळ आहे, तो वॉरियर आहे, त्याचं जीवनच तिथे झगडण्यामध्येच जाईल. हो सर बरोबर. प्लॅनेटचं वर्किंग काय, जसं आता लग्नी गुरु असतात तर मनुष्य अख्खं जीवन हरिहरी करत आणि पैशा बाबतीमध्ये आर्थिकदृष्ट्या तिथे विचार करतो. मंगळ तसं नाही करत. रवी पोझिशनची जास्ती अपेक्षा करतो की माझ्या हातात सूत्र आहेत का. म्हणून मी तुम्हाला सांगितलं शहनशाह कोण आहे. हा सगळा भाग विचार करायचा आहे. सर ऐका ना, तुम्ही हा बोला. आता त्यांचं म्हणजे आता परत ते रिपीट नको करायला. आईशी असं बोलल्या ना, असं तुम्ही म्हणालात ना, म्हणजे हो स्पष्टपणे. तर हो आपण तो राहू केतूचा ऍक्सिस पण धरतो ना, तर हो तो हा ऍक्सिस म्हणजे धनस्थान म्हणजे ते किंवा वाचस्थान आपण थोडं वेळ असं म्हणूया. आणि हो इकडे अष्टमात केतू म्हणजे अष्टम स्थान असं त्याच्यातून झालं. तर मग मी असं एक म्हणजे वाचल्याचं मला आठवतं, आता एक्झॅक्ट नाही मला सांगता येत, पण असा ऍक्सिस आहे ना, तर तो वाचा दोष. आता कारण आईला असं बोलणं ठीक आहे, म्हणजे आपण प्रोफेशनली म्हटलं तर, पण म्हणजे असं पण आपण म्हणू शकतो का, म्हणजे हा म्हणजे धनस्थानातला आणि अष्टमातला ऍक्सिस म्हणजे 2 आणि 8 मधला. आणि तिथे राहू पण आहे. आता हर्षलचा पण आपण विचार केला मगाशी, त्या आपल्या कोण हो वनिता बर. मॅडम म्हटल्या. येस तर येस म्हणजे येस. म्हणजे वाचा दोष देतो असं असं म्हटलं तरी चालेल ना अशा जातकांना. म्हणजे नाही आता सगळ्यांना असेल बघा, असं नाही, पण इथे तरी नाही का. हा नाही सांगतो बोल. तुम्हाला, सांगतो ना, हा हरकत नाही. आपण हा हा तुमच्या प्रश्नाचे उत्तर देऊया. होय. एक तर पिंड कोण आहे तर वृश्चिक आहे. येस. दुसरी गोष्ट की त्या ठिकाणी बसलेला कोण आहे तर मंगळ आहे. येस तो स्वतःच्या राशीमध्ये बलवान आहे. आहे ना. आता जे वाचास्थान आहे त्याचा अधिपती जो आहे तो दशम स्थानामध्ये आहे, तो पण पॉवरमध्ये आहे. हम्म. कळलं? त्याची आता हा कनेक्टिव्हिटी नाही, तो त्याचं कनेक्टिव्हिटी झाली ना राहू बरोबर, कारण ती हा दृष्टी. हा तो पॉवरफुल आहे. हा आता राहिला राहू. हा राहू छेदन बिंदू आहे. येस. तो म्हणे नातं ठेवायचं तर ठेवा, नाही ठेवायचं तर नाही ठेवा. येस सर. त्या मुलीने आई आणि वडिलांना सांगितलं की अमेरिकेचं घर तुमचंच आहे, जेव्हा तुम्हाला यायचं वाटेल त्यावेळेला या, नाही यायचं आहे आय एम नॉट गोइंग टू कॉल यू ऑर इन्व्हाइट यू. एकदम तिचं जे काही वागणं आहे ते वृश्चिकेचा संदर्भच आहे, पूर्णपणे वृश्चिक. पण मग आई आर्यपार. होतात ना तिथे, म्हणजे असं बोलल्यानंतर आपलं पाल्य आपल्याला असं बोलतंय, मग तिथे आई वडिलांना त्रास होणारच ना. मग ह्याचा विचार आपण इथून पण करायचा का, की तिथे वृश्चिकेतच चंद्र आणि सूर्य पण आले आहेत ना. मॅडम बरोबर आहे. तुम्ही हा. वृश्चिक लग्नाच्या पत्रिका तपासून पहा, हम्म. यांचा संबंध घरच्या लोकांशी किती अटॅचमेंट आहे. नाहीच हे सांगते मी. पण बरं आपण दुसरी कसं, गोष्ट. तुम्ही जसं जसं बोलताय तसं म्हणजे ते ग्रहांची परिस्थिती अशी आहे म्हणून का असं अशा अर्थाने मी विचारलं, बाकी काही नाही. हा 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 बरं बोला. दुसरी गोष्ट हा. अशी आहे की वृश्चिक लग्न हम्म, हम्म, असेल
तर जातकाच्या याच्यामध्ये त्याला त्याच्या घरापासून, त्यांच्या माहेरच्या कुटुंबापासून दूरच राहावं लागतं, हा नियम आहे. येस 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 आहे ना, बघितलं, घरातच बघते ना असे लोक भरपूर. हा, तिथे आता तुम्ही नियम डावलू शकत नाही. नाही नाही नाही. मग तसंच नियम तुम्हाला मी सांगितला की कन्या राशीचा अधिपती बुध हा कुठे आहे आणि मकरेमध्ये जो उच्चीचा होतो तो कुठे आहे, बरोबर बरोबर. तो ऋषिकेश आहे. म्हणजे इथे आपण मंगळाला जास्ती प्राधान्य देऊ, कारण का पराक्रमेश हा लग्नस्थानामध्ये आहे. तिथे पराक्रम ही मंगळाची रास आहे, मंगळात उच्चीची रास आहे, मंगळाचं ते स्थान आहे. म्हणून ते ॲम्बिशन्स आहे, ती ॲम्बिशन सोडणार नाही. त्या चतुर्थावरती मंगळाची दृष्टी आहे आणि ते त्या पद्धतीने. आणि हे लोक असे भित्र नसतात, हे रात्री 2 वाजता पण एकटे येतात, ड्राईव्ह करतात, आनंदी राहतात, त्यांना काही पडलेलं नाही. बरोबर. मॅडम तिचा वर्किंग पण इतकं न्यूरोसर्जन म्हणजे जबाबदारीचं आहे की तिला वेळच येस, खरं वेळच नसेल. अगदी खरं. बघा, तुम्ही जॉब कुठला करता त्याच्यावरती अवलंबून आहे. वेन यू आर फ्लाइंग, तो कॅप्टन तुमच्याशी बोलायला येणार नाही, तो त्याचं पहिलं लक्ष असतं त्या जॉब म्हटलं तरी तो म्हणजे त्याला वेळ नाही सर, म्हणजे वेळ पाळून चालतच नाही ना त्यांना. नाही तर मॅडम, पेशंट जसा येईल तसं पटकन जायलाच लागतो. ऑपरेशन 14 तासाचं ऑपरेशन असतं. होय होय सर. अतिशय कष्टाळू, कॉन्सन्ट्रेट करणं, तोल न जाणं, अशा सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. तुम्ही जर बघितलं तर आपल्या मेंदूमध्ये डोळ्याच्या वरच्या भागातला मेंदू काय विचार करतो, डोळ्याच्या मागच्या बाजूचा कानाच्या जवळचा मेंदू तिथे काय विचार करतो, हे सगळे ज्या काही गोष्टी आहेत ना त्या सायन्समध्ये लिहिलेल्या आहेत. म्हणून त्या ठिकाणी तुमचा मदरबोर्ड काय आहे, तुमचं लोकेशन काय आहे, तुमचा सर्व्हर काय आहे, इट इज रिलेटेड विथ द ऑल न्यूरो. सर मला जरा आरतीला जायचं आहे, मी बाहेर पडले तर चालेल? ठीक आहे. ओके, थँक्यू सर. थँक्यू. ऑल कनेक्टिंग टू न्यूरो. म्हणून आपण बऱ्याच गोष्टी शिकतो. त्यावेळेला तुम्हाला बरेच संदर्भ, दुःख येणार नाहीत असा भाग नाही, पण तरीसुद्धा ह्या लहान, मला कौतुक आहे या वयामध्ये निश्चितच तिने जे काही मिळवलेलं आहे हे अतिशय चांगलं आहे. आणि त्याला रिलेटेड मंगळ आणि शनी गुरु ना, म्हणजे नाहीतर एखादी दुसरी कुठली रास असती लेची पेची तर हे करून झालं असतं, पण ह्या मंगळामुळेच तिला ते धारिष्ट्य पण आलं, म्हणजे ती पुढे पण गेली. न्यूरोसर्जन तर ते बुधाशी कन्सर्न आहेच, नो डाऊट, पण म्हणजे जे काय आहे ते मंगळ जास्त म्हणजे पॉवरफुल आहे ना. येस येस, म्हणजे हे असं सगळं असतं आणि डॉमिनेटिंग आहे. काही वेळेला बघता आम्ही बघितलेलं आहे, साधा पार्किंग स्लॉटमध्ये सुद्धा भांडणारे लोक असतात. हो, काही वेळेस भांडावंच लागतं ना सर, त्याच्याशिवाय मग होतच नाही. तुमच्याकडे ती शक्ती, एनर्जी बघा असं आहे मॅडम. का आपण काय असं उगाच नाही, पण जर चुकीचं कोणी काही केलं तर त्याला कमीत कमी तू कसा चुकलास हे तर सांगावंच लागेल ना. नाही, ते आता तुमच्याकडे ती शक्ती मेशेची आहे म्हणून कळलं का. पण मंगळाकडे असा हा सडेतोड जबाब देण्याची ताकद आहे. नाही, पण काही काही वेळेस काय होतं ते म्हणजे बघायला भाव आहे ना, त्याचा आत्ताताईपणा कधी कधी भोवतो पण ना. सगळं मान्य आहे, पण तो थांबत नाही. नाही थांबत नाहीच ना, थांबायला तर नाही आवडत. मलाही माहितीये, मी एकदा किल्ली दिल्यासारखं हे मला म्हणतात की अगं ते काय तू काही खेळ नाही का, तुला एकदा किल्ली बसली की ती बसले म्हणजे कंटिन्युअस चालूच. म्हणून ही पत्रिका जी आहे ही अभ्यास करण्यासारखी आहे. ही आपला विषय प्लॅनेटरी पोझिशन काय आहे, कशा रीतीने त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी आल्या आणि शी बिकम टॅलेंटेड, रिअली टॅलेंटेड. बोला सर. मग तिथे केंद्रातले आणि त्रिकोणातल्या राशी
होय. यांचे अधिपती कुठे आहेत? हम्म, चंद्र जरी निश्चित झाला तरी तो रवी युक्त आहे, मंगळ युक्त आहे. हम्म, तिथे लग्नेश भाग्येश एकत्र आहेत, दशमेश लग्नेश भाग्येश एकत्र आहेत. हम्म. चंद्र मंगळ हे वृश्चिक लग्नाला लग्नी असणं हा एक राजयोग आहे. होय होय सर. असं आहे. मित्र राशीतच आहेत ना सर. म्हणून लग्नेश भाग्य एकत्र असणं पण एक राजयोग आहे. पण राजयोग अन्य अन्य स्थितीतले आहेत. काही चांगले आहेत, काही राजयोग जे आहेत ते वेगळ्या तऱ्हेचे आहेत. असा हा सगळा जो भाग आहे तो शिकता आला पाहिजे तुम्हाला. छान 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 पत्रिका आणताय. पत्रिकेबरोबर राशी पण शिकवून होत आहेत. म्हणून तिथे वृश्चिक लग्न निगेटिव्ह आहे असं ना, बिलकुल नाही. नाही नाही नाही, असं मुळीच नाही ना. त्यांचं लाईफ जे आहे ते एकदम डिफरंट आहे. आणि सर खूप स्वकर्तृत्व जबाबदाऱ्या असतात. मी माझा अनुभव सांगते. हा बोला बोला. खूप जबाबदाऱ्या असतात, येतात म्हणजे हो, खूप जबाबदाऱ्या येतात. हो, मला पण खूप अलर्ट असतो. खूप अलर्ट जबाबदाऱ्या असतो. येतात. आता आज आमच्याकडे मोर्चे आहे. पोलिसांना एवढं काम आहे की विचारू नका. सगळे रस्ते बंद करून ठेवले आहेत. हे सगळं बघायचं कोणी? ते मोर्चे म्हणजे आणणारे पण मंगळाचे आणि मोर्चा सांभाळणारे पण मंगळाचे. जबाबदाऱ्या असतात म्हणालात ना मॅडम तुम्ही, दामले मॅडम. तो मंगळ आहे ना, त्याला जबाबदारी घ्यायला पण आवडतं, तो घेतो पण आणि निभावतो पण. आणि आतापर्यंत म्हणजे मी माझ्या ह्याचा वैयक्तिक अनुभव सांगते की खूप याच्यातनं म्हणजे जबाबदारी, सतत जबाबदारी. एक संपली की दुसरी आली. हा, दुसऱ्याच्या म्हणजे ते हे झालं की त्याच्यात पुढे म्हणजे अभ्यासच मला करायला हे होत नाही. त्याच्याने मी मागे म्हणजे उत्तर देऊ शकत नाही. पण तरी सुद्धा मॅडम तुम्ही गुणशास्त्राशी कनेक्टेड आहात ना? हो सर, माझे वडील आता खूप आजारी आहेत, तरी मी क्लास लावलाय. आता मी बाहेर पडायच्या म्हणजे माझं कॉन्सन्ट्रेशन त्यामुळे हे आहे. पण तरी सुद्धा हे म्हणजे आता वृश्चिक लग्नाचे आता मी दवाखान्यात होते तरी मी बाहेर क्लास करायची. मध्ये ऍडमिट होते तेव्हा वडील. जून जुलै महिन्यात. तपासा तुम्ही. सर, तुम्ही 2 रूल जे सांगितले ना ते अगदी परफेक्ट आहेत. एक म्हणजे वृश्चिक लग्न आणि मिथुन लग्न हे सारखे परदेशवाऱ्या करतात, अगदी लागू पडतो तो नियम. माझ्या माहितीतले लोक आहेत ते सारख्या उठसूट परदेशात जात असतात. बरोबर आहे तो नियम. तिथे काही ना असं आहे मॅडम, पाटील मॅडम, की तुम्हाला नियम एकदा तुम्ही कॉन्फिडन्समध्ये आलात ना की नियमाचं तुम्ही तिथे निश्चितच पालन करणार आणि ते नियम तुम्हाला फॉलो करावेच लागतात. हो सर, बरोबर आहे. आता बघा चतुर्थाच्या तुम्ही जे म्हणलात ना की त्यांना आकर्षण परदेशाचं आहे ते अगदी करेक्ट आहे. बरोबर. खूप म्हणजे लागू पडतो तो, व्यवस्थित लागू पडतो तो नियम. म्हणून कुंडली वाचन फार, आता जसं की आता आपला हा क्लास आहे, उलट तुमचेच जे विचार आहेत तेच आम्ही सगळ्यांना एकमेकांना तुम्ही डिलिव्हर करता किंवा प्रोसेसमध्ये असता. हो सर, बरोबर. मीच बडबड करत बसायला काय अर्थ नाही ना. नाही. आता तुम्ही पूर्णपणे तयार झाले. हो सर, तुमच्यामुळे. नाही, माझ्यामुळे नाही, तुम्ही कॉन्सेप्ट केला आलात तुम्ही सतत. नाही, पण आता सतत ऐकून तुमचं ऐकून आम्हालाही थोडं कळायला लागलंय. नाही, थोडं नाही, आता तुम्हाला भरपूर कळलंय. म्हणजे इथे आता तुम्ही जे काही शिकला आहात तुम्हाला कोण हरवू शकणार नाही. हा चेस आहे. थँक्यू. टाईप ऑफ चेस. म्हणजे तुम्ही कुठल्याही वळणावरती त्याला उत्तर देणार हे ठरलेलं आहे. किती क्रिटिकल जरी काही आला प्रश्न तरी सुद्धा यू आर कॅपेबल. कॅपॅसिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट. थँक्यू सर. येस. नाही नुसतं काय हा तिथे आहे, तो तिथे आला, तो तिथे बसलाय बघा, हा इकडे बसलाय बघा. 12 घरांचे स्वामी एकदा इंटरव्ह्यू करतात, कुंडली संपली. दॅट्स ऑल. परवा मी एका ग्रुपवरती ऑडिओ क्लिप 1 मिनिटाची ऐकली. 12 मिनिटात ज्योतिष संपलं. शिकवणं मॅडम, टीचिंग.
12 महिने होत नाही. आणि 12 मिनिटाची ऑडिओ क्लिप टाकली, एक एक मिनिटाचं एक एक स्थान. हं. बस, चला क्लास संपला. 13 मिनिटाला गेट आउट. कठीण आहे. असं आहे. त्याला मी नंतर फोन करून सांगितलं एवढंच का? हो, तर माझ्याकडे एवढंच आहे, तुमच्याकडे काय जास्ती असेल तर टाका. मी म्हटलं माझ्याकडे एक लिंक आहे, 641 लोक आहेत ना मॅडम ग्रुपला. त्यांना म्हटलं मी माझ्याकडे 500 रेकॉर्डिंग केलेले प्रोग्राम टाकू का? तो नाही टाकू नका असं. माझी हे जाईल. 641 लोक आहेत त्या ग्रुपला. कठीण आहे. कठीणच आहे. मी तुम्हाला ऑडिओ आले की पाठवीन द्या. त्यांनी डिलीट केलं. फक्त 1 मिनिटाचं, दॅट्स ऑल. हां, काय वाक्य बघा. पराक्रमे हा कोण आहे? तो गुरु. हा कुठे बसला आहे? तर तो कन्या राशीत आहे. म्हणजेच काय की तो त्या ठिकाणी कन्या राशीचे लाभ देणार. फिनिश, मॅटर होत. सगळी ऍक्टिंग अशीच असते. तर काल एक खूप छान व्हिडिओ माझ्या बघण्यात आला. त्याच्यामध्ये त्यांनी एक असं कॅल्क्युलेशन सूत्र तयार करून दिले आणि ते प्रत्येक राशीमध्ये नक्षत्र, कोणते नक्षत्र आणि किती अंशावर येतात त्याचं त्यांनी कॅल्क्युलेशन केलंय. तुम्हाला मी पाठवते, ग्रुपवर टाका तो. स्टेप. हा, ग्रुपवर टाका सर, तो सगळ्यांना कळेल. हा, आता कसं आहे की आता वृश्चिक लग्नाला आपण बघितलं तर 16:40 ज्येष्ठा सुरू होतं. हा, नाही त्यांनी छान ट्रिक्स सांगितले आहे, ते लक्षात कसं ठेवायचं त्याच्या. चॅनलचं नाव सांगा ना मॅडम. हा, चॅनलचं नाव सांगा ना. चॅनल बघते, 1 मिनिट. बरं, सरांना पाठवा मग. सरांना पाठवते सर, ग्रुपवरच टाका. ठीक आहे. प्रत्येक आणि बघण्यासारखा आहे, छान आहे. तेच शिकायला मिळेल. म्हणजे ते भारतीय विद्या भवनचे आहेत, ते तयार केलेलं आहे. बरं, चालेल. त्यांचं चॅनल आहे, छान आहे. बरं, ठीक आहे. आता तुम्हाला अभिप्राय द्यायचा आहे, द्या. वेळ निघून गेलं तर सांगा. कोणाला बोलायचं आहे, संदर्भ घ्यायचा आहे, क्लास कसा वाटला तो पण सांगायचा आहे. सर चांगला झाला, छान झाला क्लास. सर मी बोलू का? थँक्यू. हा बेटा, सर नमस्ते. नमस्ते सर. आजची जी पत्रिका घेतली ना, ही खूप छान होती. आणि मला हे सांगायचं होतं सर, आता जे तुम्ही म्हटलं ना की अशा पद्धतीने शिकवतात, तुम्ही ज्या पद्धतीने पत्रिका वाचन शिकवताय ना सर, ते अगदी एक्सिलेंटच आहे. कितीही शिक्षण केलं ज्योतिषात तरी आपल्याला असं वाटतं की कमीच आहे. कारण तुम्ही ज्या पद्धतीने पत्रिका वाचायला शिकवता ना सर, असं कोणच शिकवत नाही. शिवाय आताच पहा ना, तुम्ही वृश्चिक राशीच्या कितीतरी पत्रिका घेतल्या आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे तुम्ही असं नियम सांगितले आणि ते नियम तंतोतंत जुळतात. शिवाय पत्रिका रिडिंग करताना जसे हे सर्वच माणसं बोलतात, नॉर्मल पत्रिका, मग अष्टकवर्ग पाहणं, मग सूक्ष्मांश पाहणं, मग मॅडम सूर्यात नक्षत्रबिंदू, चंद्रात नक्षत्रबिंदू, काही मॅडम दशा वगैरे लावतात, काही गोचर वगैरे लावतात, काही नैमांश वगैरे लावतात. असं हे पाहिलं गेलं ना सर, तर एक सखोल अभ्यास पण होतो, एक चांगली प्रॅक्टिस होते. सर मी जे प्रॅक्टिस घेते तुमच्याकडून, आज मी आता हे क्लास करत असताना सर तुम्ही सांगितलं की कन्या राशीकडे तुम्ही लक्ष द्या. सर मी पाहिलं कक्षा बळामध्ये कन्या राशीमध्ये मॅक्झिमम प्लॅनेटने 8 बिंदू दिलेले आहेत सर. सूर्य, मंगळ, बुध, चंद्र, लग्नेश आणि गुरुने मिथुन राशीत 8 बिंदू दिलेले आहेत आणि तिने न्यूरोसर्जनचेच फील्ड घेतला. म्हणण्याचा उद्देश असा आहे सर की ज्योतिष काय आहे आणि त्याला कसं शिकवायचं हे आधी तुमच्याकडून शिकून घ्यायला पाहिजे. आणि तुम्ही ज्या पद्धतीने शिकवता ना सर, तसंच जर सर्वांनी शिकवलं तर ज्योतिष हे काहीच कठीण नसणार. थँक्यू व्हेरी मच सर. थँक्यू. बेटा, असं आहे, तू सुद्धा हुशार आहे. हे लोक आता सगळे लोक हुशार झालेले आहेत. माझी एकच इच्छा आहे की तुम्ही आणखी हुशार व्हा, सगळे विषय शिका, आणखी पुढे प्रचार करा आणि तुम्ही कार्य करा, काम करा, ज्योतिष सोडू नका. नाही सर, 100% तुमची जी इच्छा आहे ना की ज्योतिष शिकवा लोकांना, सर 100% मी तर शिकवणारच आहे. आता नाही पण काही कालांतराने मी शिकवायला चालूच करणार आहे सर. पण थँक्यू, तुम्ही ज्या पद्धतीने शिकवता ना सर, धन्यवाद वाटते मला. मी तुमच्या ग्रुपमध्ये आहे. थँक्यू बेटा, थँक्यू. तर 1 मिनिट बोलू. हा, बोला मॅडम. फक्त पॉइंट सांगणार आहे. येस. जसं सुरुवातीला म्हटलं की
वृश्चिक लग्न हे अतिशय इंटरेस्टिंग लग्न आहे. हो ते वाईट म्हणून आपण त्याच्याकडे बघत नाही आहोत, तर संघर्षमय जीवनातून तो प्रगती कसं साधतो याचा येस एक उत्कृष्ट नमुना बरोबर वृश्चिक लग्नातून मिळतो. पण आजची पत्रिका ही या दृष्टीने वैशिष्ट्यपूर्ण कशी, तर पहिली एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की चंद्र आणि सूर्य, बुध, मंगळ हे सगळे शुभग्रह या लग्नात बसलेले आहेत. या दृष्टीने लग्न या जातकाचं राजयोगकारक झालेलं आहे. हम्म. दुसरी गोष्ट, अतिशय चांगला मुद्दा तुम्ही दिलात की स्वग्रहीचा मंगळ आणि शनी मकरेत असेल तर मंगळ हा मकरेची फळं पण तेवढ्याच चांगल्या पद्धतीने देऊ शकतो. हा एक नवीन नियम तुम्ही दुसऱ्याही राशींसाठी लावून त्याचा आपल्याला संदर्भ घेऊन तशी फळं देतो का हे अभ्यासायचं कसं, याचं पण याच्यातून चांगलं मार्गदर्शन मिळालं. बरोबर चंद्र सूर्य हे जर लग्नात असतील तर ती पत्रिका रायझिंग स्टार त्या पत्रिकेला लाभलेले आहे असं धरून. आवाज येतोय का सर? हा येतोय बोला ना. हा, रायझिंग स्टार धरून आपण त्या ह्याच्यावर लक्ष केंद्रित करायचे. गुरुची दृष्टी राहूवर असल्यामुळे काय फरक पडला आणि गुरुची दृष्टी षष्टावर असल्यामुळे काय फरक पडला याचं दोघांचं तुलनात्मक अभ्यास तुम्ही या पत्रिकेतून खूप चांगला दाखवलात की त्यांनी घरासाठी भरलेले पैसे गेले, म्हणजे कुठेतरी त्याचं नुकसान राहूच्या मुखात गुरु असल्यामुळे आणि गुरुची दृष्टी षष्टात असल्यामुळे त्याला चांगल्या पद्धतीने त्यांनी आपला जॉब केला आणि अर्थार्जन पण म्हणजे धनाचं स्थान असल्यामुळे त्याने ते धन सुद्धा चांगलं मिळवलं. हे खूप चांगल्या पद्धतीने लक्षात आणून दिलं. त्याला 8 ते 9 कोटीचं वार्षिक इन्कम आहे, हे काही कमी नाही. मिथुन राशी आणि वृश्चिक राशी या परदेश गमनासाठी कशा उत्सुक असतात आणि त्यांना परदेश गमनाची कशी चांगली संधी मिळतच असते, हे पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने अनुभवास आलं. शुक्र व्ययात असल्यामुळे सुद्धा परदेश गमन आणि परदेशातलं त्याचं वास्तव्य हे ऐशारामी किंवा आनंदाचं कसं ठरेल हे कळलं. आणखी एक मला चांगला मुद्दा असा वाटला सर की गुरु म्हणजे धनु, गुरु आणि धनु म्हणजे संतती दर्शवणारी रास. ही जर गुरुच्या मुखात असेल तर संततीविषयी तिला कोणतंही गुंतवणूक नाही, भावनिक गुंतवणूक त्याच्यात नाही. ही ही एक बाब चांगली लक्षात ठेवण्यासारखी आहे. तर असे खूप चांगले मुद्दे. शनी राहू केंद्रयोग, शनी राहू शनी हे यांच्या केंद्रयोगामुळे काय होतं किंवा रेवतीमध्ये जेव्हा ग्रह येतात तेव्हा ते मागे वळून बघत नाही, तर स्ट्रेट फॉरवर्ड ते बाहेर पडतात. तर ह्या गोष्टी तुम्ही बऱ्याच वेळा सांगितल्यात, पण पुन्हा पुन्हा लक्षात ठेवण्याच्या दृष्टीने तुम्ही आवर्जून त्याची उजळणी पण करून घेताय, ही महत्वाची गोष्ट आहे. आणि गीता सावंत जशी म्हणाल्या की ज्योतिष तर तुम्ही शिकवताच, पण ज्योतिषाचं शिकवणं कसं असावं हे सुद्धा तुम्ही शिकवत असता. हा एक वैशिष्ट्यपूर्ण मुद्दा नेहमीच आम्हाला जाणवतो. किंवा या सगळ्यासाठी मी आमच्या विद्यार्थ्यांकडून तुमचे धन्यवाद अदा करते. थँक्यू सर. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. बोला, तुम्हाला आणखी काही विचार मांडायचे आहेत? सर मी बाहेर पडू जरा? हो हो. ठीक आहे मॅडम, आता समारोप करा. हा बोलायचंय का? हा बोला बोला मॅडम, बोला बोला. सर जेमिनी प्रमाणे बघितलं तर आरूढ लग्न वृश्चिकच आलाय सर. ओके. आणि हे आत्माकारक बुध आलाय. आपण बुधाचं म्हणतो आहे किंवा विचार करतोय बुधाचा. आत्माकारक बुध आलाय आणि शुक्र सर दाराकारक आहे. हा हा. तो दारिद्र्य अंशातला शुक्र जो आहे तो दाराकारक आहे. ओके. हे मुद्दे मला सांगायचे होते सर.
ठीक आहे, गुड, व्हेरी गुड. थँक्यू. थँक्यू सर. येस, थँक्यू मॅडम. आणखी तुम्हाला काही? कुबल मॅडम. ठीक आहे, करते मग काय. आता फक्त समारोप करणार, कारण आता खूप बोलले मी, मध्ये पण बोलले, आता सगळे पण बोलले, आणि आपल्या हाजनकर मॅडमनी तर डिटेल मध्ये सगळं सांगितलं. आता म्हणजे त्या कशा मूळ त्रिकोण राशी किंवा स्वराशी कशा म्हणजे उच्च राशीचं फळ येस. देतात ते सगळं. आता आपल्या ह्या कोण आता नंदा मॅडम, त्यांनी पण म्हणजे तो बुध आत्माकारक आहे ते सांगितलं, शुक्र दाराकारक आहे, गुरु अमात्यकारक आहे. म्हणजे हे सगळंच ह्या पत्रिकेला आजच्या ना सर एकूण एक तुम्ही म्हणजे जे जे काय म्हणायचं फॉर्म्युलेज सूत्र सांगितले ते अगदी अगदी चपकल, म्हणजे असे 100% शिक्कामोर्तब झाले. आणि खूप छान कळालं आम्हाला वृश्चिक लग्न. आता तरी सुद्धा परत लावा, म्हणजे नो डाऊट अजून चांगलं पक्क होईल. काय काय नवीन नवीन मुद्दे निघतीलच ना. तर सर अतिशय म्हणजे अतिशय उत्तम क्लास झाला. अगदी माझ्याकडून आणि सगळ्यांकडून तुम्हाला खूप खूप कोटी कोटी धन्यवाद, कोटी कोटी वंदन. हॅट्स ऑफ टू यू अँड युअर डिवाइन सोल. ह्यूज ग्रॅटिट्यूड, ह्यूज ग्रॅटिट्यूड, ह्यूज ग्रॅटिट्यूड. थँक्यू सर. थँक्यू ऑल. थँक्यू, थँक्यू मॅडम. थँक्यू. थँक्यू, ऑल द बेस्ट. थँक्यू सर. आणि शुभरात्री. खूप खूप धन्यवाद सर. धन्यवाद, धन्यवाद.